गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे। शारदा श्री देव गणेश प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेदव्यास श्रीमद् आद्य शंकराचार्य सद्गुरु श्री गजानन महाराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि इथे तुम्ही सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं व्हॉल्यूम बघा व्हॉल्यूम 20वा अध्याय आणि 21वा महिना 21 महिने एका ग्रंथावर विचार करण्याचा योग फार क्वचित येतो। तसा गीतेवर किंवा भागवतावर तर महिनाभर आपण गुणे गुरुजींकडे केलं होतं, परंतु एक ग्रंथ आणि त्याचा दर अध्याय 2 दिवस 20वा अध्याय सगळ्यात मोठा म्हणून तो 2 महिने आपण मांडला होता। आता हा अध्याय 20 अध्याय आणि हा 21वा महिना 21 ही दुर्वांची जोडी असं या ग्रंथाच्या शेवटीच म्हणलेलं आहे। 21 अध्याय ही दुर्वांची जोडी आहे। आपण 21व्या वेळा इथे भेटतोय या ग्रंथावर चिंतन करण्यासाठी, म्हणून ही दुर्वांचीच जोडी आपण गजानन महाराजांना वाहतोय। पुढच्या वेळेला कलशाध्याय या अध्यायातली शेवटची ओवी सांगते की हा कलशाध्याय आता पुढचा। कलश म्हणजे कळस आणि कळस म्हणजे सगळ्यात वरचं टोक। याला कळसाध्याय का म्हणलं आहे हे त्यांनी सुरुवातीला पुढच्या अध्यायात सांगितलं आहे। पुढच्या अध्यायाचे सुद्धा आपल्याला कदाचित 2 भाग करावे लागतील, कारण एका भागात अवतरणिका म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आणि पहिल्या ह्याच्यात हे नंतर जे यज्ञ वगैरे घडले, बांधकाम कसं झालं, वर्गणी कशी उभी राहिली ते। गेल्या अध्यायात आपण जीवनाचा त्यांच्या कळस म्हणजे काय की त्यांनी देह ठेवला। आषाढीला ते गेले होते कुठे पंढरपूरला आणि तिथे सांगितलं की भाद्रपद शुद्ध पंचमीला हा जो देह आहे गणेशाचा त्याचं विसर्जन करायचं। मग त्याप्रमाणे केलं। चतुर्थीला त्यांनी एक महत्त्वाची घटना केली ज्याचा उल्लेख या अध्यायात आहे। बाळाभाऊला आपल्या हातानं धरून आपल्या आसनावर बसवलं, माझ्यानंतर तू। मग बाळाभाऊ काही महिने होते, नंतर बाळाभाऊ असताना बाळाभाऊंचा शेवट आला हे कळलं महाराजांना आणि त्यांनी स्वप्नात जाऊन सांगितलं नारायणाला। नारायण हा महाराज ज्या वेळेला गेले होते त्या गावाला नांदुरे, तिथे त्यांना हा माळी नारायण माळी हे त्यांचं नाव जात काही म्हणा त्यांनी बोलवून घेतलं महाराजांनी आणि काही दिवस बाळाभाऊ आणि नारायण संयुक्तपणे कारभार पाहत होते, लक्षात घ्या। त्यामुळे नारायणाला माहिती होती, पण नंतर तो नांदुऱ्याला गेला, पण त्याला स्वप्न पडलं। स्वप्नात त्यांनी गजानन महाराजांनी सांगितलं की तू सेवा करण्यासाठी शेगावला जा। मग इकडे बाळाभाऊही गेले आणि नारायण गेले। नारायणाने देह ठेवला 1936 साली। नारायणानंतर कोण होतं उत्तराधिकारी कल्पनाने आपण माहिती मिळवूया, पण नाहीतर नारायणानंतर ते पीठ बंद झालं आणि आता अनुग्रह घ्यायचा असेल तर तो समाधीवरून पादुकावरून असाच घ्यायचा। उत्तराधिकारी कोणी नाही। उत्तराधिकारी म्हणजे जिवंत अशी व्यक्ती की जी वारसा परंपरा पुढे चालवते। एका अर्थाने उत्तराधिकारी नाही हे का बरं आहे, कारण गुरुचं जे तेज असतं ते त्याच्या शिष्यात तेवढं उतरत नाही, अपवादात्मक। मग ते त्याच्या पुढच्या कमी उतरत जातं आणि त्यामुळे काय होतं की ते पीठ राहतं। उत्तराधिकारी म्हणजे फक्त गादी चालवणारा होतो आणि पुढे तर उपासना नाही, ॲडमिनिस्ट्रेशन जास्त आणि मग पैशाचे घोटाळे सुरू होतात।
गजानन महाराजांच्या ह्याच्यात 1936 जर आपण म्हणलं की त्याने देह ठेवला नारायणाने आणि त्यानंतर जर नसेल तर जवळजवळ ती 36 आणि 64 आता 23 म्हणजे साधारणतः 85 वर्ष किंवा 91 वर्ष तिथे उत्तराधिकारी असा नाही आहे किंवा 80 वर्ष म्हणूया. त्यामुळे काय तिथे व्यवस्थापकच होते पहिल्यापासून आणि पाटील मंडळी होती. याच्या आधीचे जे पाटील होते ते खूपच चांगले होते. त्यांनी खूप संस्था वगैरे केल्या, त्यांना दीर्घायुष्यही लाभलं. त्याच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव आहेत, शिस्त वगैरे त्यांनी जास्त आणलेली आहे तिथे. तर चांगलं आहे तिथे एकंदरीत. 1910 साली देह ठेवला गजानन महाराजांनी आणि 2010 साली शताब्दी होती. त्यानंतर एका अर्थाने कायापालट किंवा पुनर्जन्म झाला तिथल्या व्यवस्थेचा. इतकं स्वच्छ आणि इतकं स्वयंसेवेवर आधारित दुसरं केंद्र महाराष्ट्रात तरी नाही आहे. संपूर्ण तिथे लोक आहेत ते 6 महिने, वर्ष, 2 वर्ष सेवेसाठी येतात आणि निःशुल्क, निरपेक्ष, निष्काम सेवा करतात. बघितलं तर त्यांचा अधिकार असतो. गोंदवल्याला सुद्धा आता ही पद्धत निर्माण झाली. 10-10 दिवसाचे 3 गट त्यांनी केलेले आहेत आणि ते 1 ते 10, 11 ते 20 आणि 21 ते 30 अशा तारखांना तिथे त्यांना व्यवस्था नेमून दिलेल्या आहेत. कोण आहे ते सगळी तयारी करून द्यायची, पूजेची, नंतर तयारी करून द्यायची शिधा वगैरे अन्नाची म्हणजे प्रसादाची, नंतर प्रसाद वाढायला, नंतर इकडे तीर्थ द्यायला, सकाळची काकड आरती असे त्यांनी वाटून घेतलेले आहेत. गोव्यातली मंडळीसुद्धा तिथे आहेत 10-10 दिवस. त्यामुळे तिथे शिस्त आलेली आहे. मी तुम्हाला एक सहज उदाहरण म्हणून सांगतो, तोपर्यंत काही आणखीन लोक येतील की काय महाराज घडवतात. कुठले या म्हणजे ते साईबाबा असू देत, ते शेगावचे गजानन महाराज असू देत किंवा गोंदवल्याचे आपले गोंदवलेकर महाराज असू, ब्रह्मचैतन्य. एक गोव्यातली व्यक्ती तिथे दर्शनाला जाते. ती काय महाराजांची अनुगृहीत नाही, अगदी फार उपासना करणारी नाही. आध्यात्मिक म्हणजे काय चांगल्या वर्तनाची आहे म्हणून आपण त्यांना आध्यात्मिक म्हणूया, पण उपासना वगैरे करणारी नाही. तिथे गेल्यानंतर प्रसाद घ्या. आमच्या मित्रपरिवारातील आहेत, वांतेच्या परिवारातील आहेत, परंतु प्रसाद घेतल्यानंतर साहजिकच लांबचा प्रवास असेल तर कोणीतरी नंबर 1 नंबर 2 त्याला जातं. ते गेल्यानंतर इतकी ती सार्वजनिक होती, इतकी घाण होती. जशी आपण म्हणतो रेल्वे स्टेशन एक वेळ स्वच्छ असेल पण STच्या बसस्टँडवर जी घाण असते तशीच घाण होती. हा अनुभव आम्हालासुद्धा आला होता. आम्ही महाराजांचे अनुगृहीत आणि नाही म्हटलं तरी तिथे सुद्धा ओळखीचे लोक त्यांच्या बोर्डावर येईल, पण वाटलं नाही त्यांना काहीतरी सूचना द्यावी म्हणून. फक्त एकच, महाराज बघा हे स्वच्छ नाही आहे एवढी प्रार्थना फक्त केली. या व्यक्तीनं ते मनावर घेतलं. महाराज त्या व्यक्तीच्या मनात शिरले. आल्यानंतर मला फोन करून विचारलं की असं असं आहे. म्हटलं माझाही अनुभव तोच आहे. मग मला त्यांना असं सांगावं असं वाटतं. म्हटलं तुम्ही सांगा, फक्त जरा अत्यंत नम्रतेने सांगा, कडकपणे नको, कारण माझी चूक दाखवण्याची सुद्धा एक पद्धत आहे. तुम्ही डायरेक्ट दाखवलीस की मला अपमान होतो ना, माझा अहंकार दुखावला जातो. मग चूक अशा पद्धतीने दाखवली पाहिजे, चूक सुधारलीही गेली पाहिजे आणि त्यालाही वाईट वाटतं कामा नये. इंग्लिशमध्ये याला म्हणतात यू हॅव टू डिसॅग्री विदाउट बिईंग डिसॅग्रीएबल. डिसॅग्रीएबल म्हणजे मला तो अगदी डोळ्यासमोर सुद्धा नको, डिसॅग्रीएबल आहे. डिसॅग्री त्यांनी त्यांना सांगितलं आणि म्हणाले सगळी जबाबदारी मी घेतो, एकही पैसा खर्च येणार नाही. आणि त्यांनी त्यांची सगळी योजना सांगितली. एका वाक्यात मी शेवट करतो या सगळ्या प्रसंगाचा. काही महिन्यापूर्वी आमचा एक दुसरा चिकित्सक मित्र गेला होता की ज्याला जवळजवळ जगातलं काही आवडत नाही. मला तिथून फोन करतो की तुम्हाला जर गोंदवल्याला ध्यान करायचं असेल तर टॉयलेटमध्ये करा, इतक्या स्वच्छ टॉयलेट्स आहे. चमत्कार आहे ना. महाराजांनी घडवला, महाराजांनीच घडवला. कारण ही व्यक्ती म्हणते माझ्या मनात तो विचार का यावा. त्यांनी लॉजिकली विचार केला की जिथे जेवण दिलं जातं प्रसाद, तिथे ही व्यवस्थासुद्धा असली पाहिजे. कारण अनेकांना जेवल्यानंतर जाण्याची एक सवय असते ना, अनेकांना सवय असते. मग ती व्यवस्था करता प्रसादाबद्दल स्वतःचे पाठ थोपटून घेतात, हेही केलं पाहिजे. हे जबाबदारी मी घेतो, ही महत्त्वाची गोष्ट होती. आज आपण जे प्रसंग बघणार आहोत की देह ठेवल्यानंतर ज्या वेळेला महाराज अनेकांच्या जीवनात गेले, अनेकांना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्यात फक्त कुणाला बाळणपण, कुणाला व्याधी वगैरे नाही, त्यांना संस्थानाची जबाबदारीसुद्धा सांगितलेली आहे. उद्याचा विषय आहे तो.
पण प्रत्येक वेळेला एक शब्द येतो, निष्ठा एकनिष्ठा, निष्ठा एकनिष्ठा, निष्ठा एकनिष्ठा, नित्यनेम. जी मंडळी करत होती त्यांनाच महाराज भेटलेले आहेत, हेही लक्षात ठेवा. हे मी आज सांगतो कारण उद्याचा तो विषय आजही तो येईल. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरला कार्यक्रम होते, गजानन महाराजांच्या कार्यक्रमापुरतंच सांगतो. तिथे त्यांच्या 3 प्रवाह होते. एक उपासनेचा प्रवाह होता, एक नामाचा प्रवाह होता आणि एक पारायणाचा प्रवाह होता. आणि 3 प्रवाह इतक्या मोठ्या प्रमाणावर चालले होते, म्हणजे त्यांनी सांगितले किती नाम गेल्या वर्षी झालं, माझी छातीच दडपली. मी म्हटलं नाम म्हणजे कुठलं, गण गण गणात बोते का हो, 151 कोटी. इतका जप झालेला आहे. अर्थात ते म्हणाले आम्ही नेटवर्क केलेलं आहे, ग्रुप्स केलेले आहेत आणि जगभर आमचे ते ग्रुप्स वगैरे काम करतात. म्हणजे ज्यांना हे घ्यायचं आहे ते पूर्णपणे जगातसुद्धा नाम चालू असतं, आम्हाला कळवतात. खूप नामाचा अक्षरशः पाऊस हा एक प्रवाह आहे. दुसरं उपासना म्हणजे काय, एक 50 मिनिटांची उपासना. ती उपासना आपल्याला याच्यावर मिळते, यूट्यूबवर मिळते. त्याच्या त्यांनी CDs वगैरे काढलेल्या आहेत तुम्हाला केंद्रात. आणि त्या 50 मिनिटात म्हणजे 51 मिनटं होणार नाही. ही शिस्त आहे. या शिस्तीला कोणी काय महत्त्व देईल या अध्यात्मात ते ज्याचं त्यांनी ठरवावं. पण ती उपासना मग अनेक ठिकाणी ती उपासना, कितीतरी केंद्र, त्यांचे कितीतरी ग्रुप्स, त्यांची त्यावेळेला उपासना प्रत्यक्ष असतील चांगलं आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या केंद्रात करा किंवा उपासनेचा ग्रुप आहे, मंडळ आहे, त्या मंडळात करा. आणि तिसरं म्हणजे पारायण. पारायण म्हणजे किती पारायण, बापरे, अनेक ठिकाणी पारायण होतात वगैरे सगळं. त्यातून एक कार्यक्रम निर्माण झाला जो हा आपला कार्यक्रम संपेल त्याच्यानंतर इथे व्हावा. इथे म्हणजे इथे लोक पुरणार नाही, कुठेतरी चांगल्या ठिकाणी व्हावा. अत्यंत चांगला कार्यक्रम आहे संगीत पारायण. संगीत पारायण म्हणजे प्रत्येक अध्यायावर एक गीत, निरनिराळ्या रागात बसवलेली संगीत जाणणाऱ्यांनी ती गीतं आणि सादर करणारी मंडळी. मी म्हटलं तुम्ही राग मानू नका, मी पुणे आणि मुंबईचं नाव घेतो आहे म्हणून, कारण मी नागपूरला याची मला जाणीव आहे. पण पुणे आणि मुंबई यांच्यात जो प्रोफेशनलिझम अँड डिसिप्लिन आहे ती मला तुमच्या गाण्यात दिसली. वेळेवर कार्यक्रम सुरू झाला, इतकं 100% तुम्ही देत होतात आणि सगळी गाणी एवढी चांगली होती निरनिराळ्या रागात. आदल्या दिवशी आम्हाला तो भेटला होता की तो कार्यक्रम सादर करणारा, आणि म्हणाला मी फक्त बॅकग्राऊंड सांगतो, 2 दिवसांनी आपला हा कार्यक्रम ठरला आहे की मी कोविडमध्ये जवळजवळ आय वॉज डिक्लेअर डेड, म्हणजे संपलंच होतं माझं आयुष्य. महाराजांनी प्रार्थना केली की माझ्याकडून आणखीन काही व्हायचं असेल कार्य, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला वाचवा. वाचवल्यानंतर तो माझा पुनर्जन्म होता. आणि मी कधी 1 ओळीची किंवा 2 ओळीची सुद्धा कविता केली नाही, पण माझ्याकडून ही गीतं प्रत्येक अध्यायावर. आणि म्हणून त्यांची रचना कशी आहे की निवेदन असं नाही आहे, अध्यायाचा सारांश, त्यात आलेल्या मुख्य घटना आणि त्या घटनावर आधारलेलं गीत, त्याला योग्य तो राग. आणि म्हणलं की अरे बाबा तू 19व्या अध्यायाचं जे गाणं म्हणलं ते गोव्यात शेवटचं म्हण, 20व्या 21व्या अध्यायावरची म्हणली नाहीच तरी चालतील, किंवा आधी म्हणून घे. काय सुंदर होतं. ज्या पातळीवर किंवा ज्या उंचीवर ते जाऊन थांबतं गजानना वगैरे म्हणत, ऐकण्याचा तो अनुभवाचा विषय शब्दात सांगता येणार नाही. मी तुम्हाला का सांगितलं की अशा पद्धतीने उपासना करणारी मंडळी आहेत. आपण सुद्धा इथे या 3ही प्रकारांनी उपासना करतो. आपणही नाम घेतो, आपणही इथे पारायण करतो आणि आपणही आपल्या पद्धतीने उपासना करतो. उलट मला जर विचाराल तर हा आपल्या या केंद्राचा म्हणा, या मंदिराचा किंवा मठाचा म्हणा, विशेष दुसरीकडे आढळला नाही. मी मुद्दामून त्यांना विचारलं की चिंतन प्रत्येक अध्यायावर नाही. म्हणून ही जी प्रवचनं आपली आहेत त्याचा अभ्यास तिथे गटवार असा केला जातो. त्यांच्याकडे ही प्रवचनं पोचतात आणि पुढची केव्हा असा त्यांचं एकंदर विचार नसते. हा तिथे प्रयोग सुरू व्हायला पाहिजे. चिंतन असेल तरच पारायण करणारं असतं, नाही तर ते फक्त वाचन असतं. आणि वाचनसुद्धा विचार करून अर्थ समजल्याशिवाय वाचन पूर्ण होत नाही. ही वाचनाची व्याख्या आहे की इट इज थिंकिंग, विचार करा, अंडर द स्टिम्युलस ऑफ प्रिंट. लिहिलेलं किंवा छापलेलं अक्षर आहे किंवा शब्द आहे त्याच्यावर विचार करत केलं तरच ते वाचन आहे. पण एरवी आपण पारायण करतो म्हणजे नुसतं म्हणत जातो. चिंतन झालं पाहिजे, जे आपण गजाननांच्या पायावर बसून इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. अध्याय 20वा. आता अध्याय 20मध्ये महाराज देहात तर नाही आहेत. त्या सगळ्या घटना महाराजांनी देह ठेवल्यानंतरच्या आहेत, पण त्या दासगणूंच्या शैलीत एवढ्या जिवंत वाटतात.
आणि प्रत्यक्ष आलेले आहेत गजानन महाराज ते अशा रूपात की ते रूप लोकांना नवीन होतं, पण नंतर गेल्यानंतर किंवा ते असतानाच वाटत होतं अरे गजानन महाराज तर नाहीत ना, पण ते त्यांचा संदेश देऊन योग्य ते काम करून जात होते महाराज पुढे, थांबले नाहीत आणि कोणाला असा प्रत्यक्ष परिचय करून दिला नाही. त्यांनी अप्रत्यक्ष दिला, लोकांना कळलं, समोर असताना कळलं, विशेषतः गेल्यानंतर कळलं अरे हे गजानन महाराज तर नव्हते ना, आपले महाराज तर नव्हते ना. आपण वाचायला सुरुवात करूया. जय जय रुक्मिणी कांता. प्रत्येक ह्याला आपण मुद्दामून ईशस्तवन वाचतो, कारण दासगणू हा अध्याय लिहिताना प्रार्थना कोणती करतात, कारण दासगणू हे बऱ्यापैकी हे झालेले आहेत, यावेळेला वृद्ध झालेले आहेत. त्यानंतरही ते खूप वर्ष जगले, परंतु त्यांची दृष्टी अधू झालेली आहे, त्यांना प्रकृतीचा खूप त्रास आहे. म्हणून अनेक वेळेला दासगणू ह्या तुमच्या लेकराला जरा तुम्ही सहाय्य करा आरोग्याच्या बाबतीत. आता इथे काय म्हणतात ते बघूया. जय जयजी रुक्मिणी कांता, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणी धरा दासगणूच्या. वरद पाणी म्हणजे हात, वरद हस्त धरा दासगणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, भूप म्हणजे राजा, राजांचा राजा, अवघेचा आहे तुझ्या हाती, मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस. आता फजिती दासगणूंची काय फजिती असणार आहे, पण म्हणजे मला वाटतं करावं पण जमत नाही आहे, वाटतं उठावं पण जमत नाही आहे, प्रकृती साथ देत नाही, ही फजिती. लोकांनी केलेली फजिती नाही किंवा लोकांच्यात झालेली फजिती नाही, पण मी तुला एक गोष्ट कबूल करून बसतो, संकल्प करतो आणि तो पार पडला जात नाही, ही फजिती. हे लक्षात ठेवा. म्हणून हे श्यामसुंदरा, राही रुक्मिणीच्या, राही रखुमाबाई राणी या सकाळ आपण म्हणतो ना, राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. आता काय इच्छा आहे, हेच महासमाधीनंतरचे अनुभव. हे जवळजवळ 10 भाग आहेत या अध्यायाचे. आपण मागे म्हणलं होतं की इफेक्टिव्ह पारायण करायचं असेल तर प्रसंग निवडून काढायचे, त्या प्रसंग डोळ्यासमोर आणायचे आणि नाम घ्यायचं, ध्यान करायचं. म्हणजे मन इकडे तिकडे गेलं तरी त्या प्रसंगाच्या चौकटीत जातं. हे इफेक्टिव्ह पारायण, त्यासाठी ह्याच्यातले आता प्रसंग आपण काढलेले आहेत. महासमाधीनंतरचे अनुभव. असो, समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर, आता काया हे शेगावी. आता जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत शेगावी जाण्याचा अर्थ होता, जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत शिर्डीला जाण्याचा अर्थ होता. प्रत्येक ठिकाणी हेच झालं. आता खरं ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या ठिकाणी हेच झालं, पण ज्या वेळेला ह्या ग्रंथ लिहिला त्यावेळेला ज्ञानेश्वरांची समाधी काढली होती शोधून. कुणी काढली? एकनाथ महाराजांनी. त्यानंतर तुकाराम आणि समर्थ झाले. त्यानंतर आजचा काळ आहे. आज केवढं वैभव आहे, आज तर केवढी गर्दी होते, आज त्या समाधीचं दर्शन अक्षरशः लक्षावधी लोक घेतात. पण त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. ज्ञानेश्वर गेल्यानंतर कोण, की कोणाची मुलं होते. जरी समाजाने त्यावेळेला मान्यता दिली, ज्ञानेश्वरी म्हणून ग्रंथ होता, आता त्यांचं दर्शन घ्यायला आळंदीला जायची काय गरज आहे? बिलकुल गरज नाही. तिथे तशीच परिस्थिती झाली होती, इतकी की त्या समाधीच्या भोवती झाडं झुडपं वाढली होती. ज्यावेळेला एकनाथ गेले, म्हणजे ज्ञानेश्वरानंतर सुमारे 200-250 वर्षांनी, कल्पना करा, त्यावेळेला ते म्हणाले ज्ञानेश्वरांची समाधी कुठे माहीत नाही. नंतर मग तरीसुद्धा तो आपलं मंदिर आहे सिद्धेश्वराचं, त्या मंदिराच्या तिथे तो अजान वृक्ष आहे, त्या अजान वृक्षाच्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. मग त्यांनी तिथे कोयती घेतली, कुऱ्हाडी घेतल्या, ते काढलं आणि तिथे ती समाधी होती. आणि नंतर असं म्हणलं जातं, नाथ म्हणाले आता तुम्ही सगळेजण दूर उभे राहा, मी तो दगड वरती काढून मी आत उतरणार आहे, कारण मला स्वप्न पडलेलं आहे. काय स्वप्न पडलेलं आहे? की माझ्या गळ्याला हा जो वृक्ष आहे त्याच्या मुळ्यांचा, मुळं वाढतात ना, हा फास बसलेला आहे आणि माझा श्वास कोंडलेला आहे, मी गुदमरतोय, तेव्हा येऊन तू दूर कर. आणि म्हणून ते खाली उतरले, कोयते घेऊन उतरले असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील नसतील, त्या झाडाच्या मुळ्या प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोचल्या असतील नसतील, ते कोणत्या असतात ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि निष्ठेचा विषय आहे. पण नाथवरती आले, म्हणाले मी श्वास मोकळा केलेला आहे. कुणाचा? ज्ञानेश्वरांचा. त्यांनी विचार केला की ज्ञानेश्वरांचा श्वास कोंडलाय का? की ज्ञानेश्वरी त्यावेळेला हस्तलिखित होती, त्यावेळेला प्रिंटिंग, मुद्रण कला, प्रिंटिंग नव्हतं भारतात. आणि ज्ञानेश्वरी काय नुसतं स्तोत्र आहे का भीमरूपी? अरे 9000 ओव्या आहेत त्या.
त्या लिहिताना लिहिणार कोण? सुशिक्षित माणसं, विद्वान माणसं. ज्ञानेश्वरीकडे कशाला वळतायत? ते गीता करणार ना. आम्ही संस्कृतवाले. प्राकृतमधला ग्रंथ कोण करणार होते? वारकरी. वारकरी म्हणजे जेमतेम शिकलेले, लिहायला शिकलेले. किती निरनिराळ्या प्रकारचे शब्द होते. म्हणजे बोधच्या ठिकाणी शोध, काही ठिकाणी क्रोध हाही शब्द होता आणि त्याप्रमाणे अर्थ लावले जात होते. अर्थ लावता येतातच ना प्रत्येक शब्दाचे. आता श्वास कोंडलाय, मला जे म्हणायचं होतं त्याच्यापेक्षा निराळच सांगितलं जाते, माझा श्वास कोंडलाय, तू अधिकारी आहेस, तेव्हा तू ये. आणि ते सगळं घडलं हे प्रतिकात्मक असू शकेल. घडलं तरी अशी काही घटना घडवावी लागते ज्याला आपण म्हणतो काहीतरी रिच्युअल करावं लागतं. म्हणजे काय होतं, त्या लोकांच्या मनावर एक परिणाम होतो. आपली संस्कृती आहे ना, ती कितीही म्हणलं तरी विधी, संस्कार आणि नंतर समारंभ. आज समारंभाला म्हणजे इव्हेंटला खूप महत्त्व आलेलं आहे. विधी महत्त्वाचे आहेत. आता गायसुद्धा तिथे दत्तक दिली जाते आपल्या या आश्रमात. त्यावेळेला एक विधी केला जातो, होम केला जातो. तिथे ते भट येतात आणि ते मंत्र म्हणतात. मग गाईला माळ घातली जाते, खायला दिलं जातं. त्यावेळेला त्यांना वाटतं, आणि या सगळ्याचा तुम्ही फोटो घ्या, व्हिडिओ फिल्मिंग घ्या, काही हरकत नाही. पण मनावरचा जो संस्कार आहे तो संस्कार महत्त्वाचा आहे. मनावरचा संस्कार काय की अत्यंत आपण म्हणतो ना, कर्मकांड जरी नाही, रिच्युअल जरी नाही, ते एक विधी करून ती गाय दत्तक घेतली गेली. आता तुमची गाय आहे, ती तिथे राहील. हा विधी प्रत्येक वेळा थोडासा विधी. आता अभ्यास सुरू करायचा आहे ना, आपण काय करूया, विद्या संस्कार, विद्यारंभ संस्कार. मग काहीच नाही, मुलांना फक्त पाटी अगदी पहिली असेल तर पाट्यासमोर ठेवा, त्या स्वच्छ असतील नसतील तर स्वच्छ करा, त्याच्यावर पेन्सिल ठेवा, डोळे मिटा, ओंकार, सरस्वती, मग सरस्वतीची एक प्रतिमा, मग सरस्वतीचा मंत्र. असं केलं ना की आता आपण लिहायला सुरुवात करूया, श्री गणेशाय नमः किंवा श्री सरस्वती, काही असेल ते विचार करा. हा विधी झाला. आपण जेवणापूर्वी तो श्लोक म्हणू, कधी कधी ती रांगोळी काढतात, कधी कोणी कोणी असं उपरोक्षण करतात किंवा ते अक्षर हे ठेवतात, चित्राहुती, हे सगळं ठेवतात. हा विधी आहे. प्रत्येक गोष्टीला जर विधी आला, तुम्ही त्याला प्रोसिजर म्हणा, एक प्रकारची पद्धत म्हणा, की त्याला एक प्रकारचं महत्त्व प्राप्त होतं. आपण ज्याला गरिमा म्हणतो ना, वलय प्राप्त होतं. तसा इथे आता काय लक्षात ठेवा, समाधिस्थ झाल्यावर आता काय उपयोग आहे? यांनी कसा श्वास काढला तिथे झाला हे ठीक आहे ना, ज्ञानेश्वर असतील नसतील वगैरे, त्यांनी सगळ्या ज्ञानेश्वरीच्या प्रती त्यांना मिळाल्या, त्या मिळाल्या. एक एक ओवी वाचली, ज्ञानेश्वरांना शरण गेले आणि ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला अर्थ असलेली ओवी लिहून काढली, त्यांचा श्वास मोकळा केला. आणि नंतर शेवटी स्वतःच्या 4 ओव्या लिहिलेल्या आहेत. एक म्हणजे लेखन कामाठी या तिथीला पूर्ण. कामेरी जशी असतात ना, तसं मी कामेरी आहे, कामगार आहे. मी फक्त लिहून काढलेलं आहे. याच्यात ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेले शब्द आहेत. आता याच्यात जर तुम्ही बदल कराल तर सोन्याचं ताट आहे, चांदीच्या वाट्या आहेत, त्यात मोत्याची पकवान नाहीत, अशा ठिकाणी तुम्ही कट्टी ठेवली नारळाची, कसं दिसेल? आता ह्याच्यात जर बदल केलात तर तसं दिसेल. ते काही बदल करू नका. ही स्टँडर्ड किंवा स्टँडर्डाइज्ड ज्ञानेश्वरी आहे, प्रमाणभूत प्रमाणित केलेली. हे मोठं कार्य आहे. म्हणून ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. नाम्याला काही लक्ष करायचे होते, खूप आयुष्य मिळालं, त्यांनी खूप रचना केली, तरीसुद्धा जी काही रचना त्यांच्या मनात ती पुरी राहिली नाही, अपुरी राहिली, ते करायला तुका आला. म्हणजे नाम्याचा तुका आणि ज्ञानाचा एका. एका म्हणजे एकनाथ असं म्हणलं जातं. इथे काय घडलं आता समाधीचं. आता खेपा शेगावत करणे काय निमित्त. आता कशाला शेगावला जायचं? कोण आहे तिथे? हा बाळाभाऊ आहे. पण बाळाभाऊ त्यांच्यासारखा गुरुबंधू की त्यांच्यानंतर आलेला, व्यंकटलाल वगैरे सगळ्यात आधी आलेले सिनियर आपण म्हणूया. बाळाभाऊ त्यानंतर आला, तो उत्तराधिकारी झाला म्हणून काय, तो आमच्या क्लासमधला आपण म्हणतो ना, आमच्या वर्गातला, त्याला काय. म्हणून आता खेपा शेगावात करणे आहे किन निमित्त. देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. देव नाही आहे, गजानन महाराज नाही आहेत, मग देव्हाऱ्याला माळा बांधून सजवण्यात काय अर्थ आहे? हा सामान्य माणसाचा विचार आहे. उलट जो देहात होता तो आता चैतन्यमय सगळ्या विश्वात पसरला. हा ज्यांना मर्म कळलेला आहे या उपासनेचं किंवा अध्यात्माचं, त्यांच्या दृष्टीने अर्थ आहे की डोळे मिटले की सगळीकडे महाराज आहेत. आता महाराजांना बघायला एका गावाला जायला नको, जे जिथे आहेत तिथे. हे कळत नव्हतं लोकांना, देव्हाऱ्यात देव नाही आहे.
शेगावात आता महाराज नाही आहेत, मग कशाला जायचं शेगावला? आणि काय देव नाही, त्या देवाऱ्याची सजावट कशाला करायची? म्हणूनच म्हणतात जैवी इंद्रायणीचे तेरी, आता हे दासगणू म्हणतात, जेवी इंद्रायणीची तरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी, ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. अंडरलाईन भाविका, वाटेल त्याला नाही भेटले. मागे तुम्हाला मी सांगितलं होतं ते उदाहरण आता लक्षात ठेवा. रॉबर्ट स्वोबोदा नावाचा एक माणूस, तसा तो कॅनेडियन आणि खूप मोठा, त्याचे कितीतरी फार्मास्युटिकल कंपनीज आणि तो औषधं निर्माण करण्याचे त्याचे अनेक कारखाने. जग बघायला निघाला त्यावेळेला काठमांडूला म्हणजे नेपाळमध्ये गेला. आणि त्याला हे मी मुद्दामून का सांगतोय, भाविक निष्ठा त्यावेळेला त्याची नव्हती, पण तेव्हापासून एवढी निष्ठा त्याची ज्ञानेश्वरांवर बसली. तुम्ही म्हणाल नेपाळ कुठे, नेपाळचा तो पाशुपतेश्वर कुठे आणि ज्ञानेश्वर कुठे? हेही गंमत आहे. ह्यालाच आपण म्हणतो की डिव्हाइन डिझाईन ऑफ डिव्हिनिटी. ती दिव्यता आहे, ज्याला तुम्ही देवी म्हणा किंवा देव म्हणा, त्या दिव्यतेचं एक दिव्य असं डिझाईन म्हणजे योजना असते. ही विधीची कटू योजना किंवा मधु योजना, पण ती विधीची योजना आहे. आत्ता तुम्हाला सांगितलं ना की हे गोंदवल्याचं ते सगळं स्वच्छ व्हावं, ही महाराजांची इच्छा होती. निमित्त कोणीतरी होतं ना, हा ग्रंथ लिहिला जावा ही गजानन महाराजांची इच्छा होती. म्हणून ते रामचंद्र पाटील ते गेले सोनाने वगैरे, त्यांनी काय केलं, त्यांना दिली कागदपत्र. विचार करा, लिहायला निराळेच होते, दासगणूंना लिहिता येत नव्हतं, म्हणजे त्यावेळेला दृष्टी अधू झाली होती. ते सांगत गेले आणि छगन बारटक्के वगैरे पण त्या झाले 100 वर्ष, त्या निमित्ताने जो ग्रंथ काढलेला आहे याची प्रति आवृत्ती, त्याच्यात ही सगळी माहिती दिलेली आहे. ही कशी योजना होती ती? नुसतं दासगणूंकडे जायचं असं नाही, त्यांना लेखनिक पाहिजे होता, तो अत्यंत चांगला भेटला, न थकणारा भेटला. आणि 21 दिवसात रोज एक अध्याय त्याप्रमाणे लेखन झालेलं आहे. प्रत्येक अध्याय समोर असलेल्या काहीशे लोकांना वाचून दाखवलेला आहे. हे मी लिहिलेला आहे हा प्रसंग, तुमच्यापैकी काही व्यक्ती या प्रसंगी उपस्थित असतील तर सांगा हे बरोबर आहे की नाही, नाहीतर आपण दुरुस्त करूया. अशा पद्धतीने लोकांच्याकडून सँक्शन म्हणजे मान्य करून घेतलेला हा ग्रंथ आहे. हा हे योजना आहे ही. आता इथे कशी योजना झाली बघा. इंद्राणीचे तेरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी, ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. हा रॉबर्ट स्वोबोदा जो आहे तो सगळ्या जगात फिरताना तिथे आला, त्याला पोटदुखी सुरू झाली. याची किती औषधं आहेत, औषधाच्या कंपन्या आहेत आणि काठमांडूला जगातली सगळी औषधं मिळतात. तर ती औषधं त्यांनी ट्राय केली, नाही उपायाला, लेटेस्ट नाही उपायाला. मग तिथे कोणीतरी सांगितलं त्या वैद्यभवांकडे जा. वैद्यभवानी कुठेतरी मुळी उगाळून दिली, पण त्याला बरं वाटलं. तो जाऊन त्याला आपल्या पाश्चिमात्य आणि आपल्या याच्यात काय फरक आहे बघा. त्यांनी त्याला प्रश्न विचारला की हे किती लेटेस्ट औषध आहे, काल परवा वगैरे काढलं आहे का? तो म्हणाले 5000 वर्षापूर्वीचं औषध आहे. 5000 वर्षापूर्वीचं औषध माझ्या आजच्या या कॉन्स्टिट्यूशनला म्हणजे या प्रकृतीला लागू पडतं. तिकडची औषधं 20 वर्षांनी आउटडेटेड होतात, बॅन होतात. आता क्रोसिन बॅन झालेलं आहे, पण भारतासारखं मार्केट कोण सोडणार आहे? म्हणून पूर्वी क्रोसिन 500 होतं, ते 600 केलं. डोलो होतं, ते 650 केलं आणि त्यांचंही जास्त खपलं. आणि भारतासारख्या ठिकाणी आपली इम्युनिटी चांगली, आपण मरत नाही औषधाने, आपण बरेही होत नाही, हेही लक्षात ठेवा. ही जी गंमत आहे. तर तिथे त्याला जो अनुभव आला तो म्हणाला 5000 वर्षापूर्वीच आहे, माझ्याकडे ग्रंथ आहेत, ते संस्कृतमधले, ते त्या वैद्यालाही वाचता येत असतील कोणाष्ट, पण ग्रंथ होते. मला याचा अर्थ पाहिजे असेल तर तुला बनारसला आलं पाहिजे. बघा डिव्हाइन डिझाईन. तो कॅनडातला माणूस नेपाळमध्ये जातो, काठमांडूला पोटदुखी होते, त्या वैद्याच्या औषधाने बरा वाटतो, वैद्य म्हणतो तू काशीला जा. काशीला त्याला ग्रंथांचा अर्थ संस्कृत शिकला ना, तो चांगला संस्कृत शिकला. ते म्हणाले पण तुम्हाला आयुर्वेद शिकायचं असेल तर पुण्याला जा. पुण्याचं आयुर्वेद कॉलेज. आणि त्यावेळेला तिथे स्वामी वरदानंद भारती नंतर झाले, ते अनंतराव आठवले प्रिन्सिपल होते. मग मी अजूनही तुम्हाला सांगतो की शिक्षक हा आध्यात्मिक उपासक असला तर तो चांगला शिक्षक होतो. विशेषतः काउन्सेलिंग म्हणतो, सायकॅट्रिस्ट म्हणतो, कुठलाही डॉक्टर. अरे उपासना त्याची जर असेल तर सोनेमे सुहागा, त्याचा स्पर्शच अमृतमय होऊन जातो, त्याचा प्रेझेन्स. आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघा ना, आपल्याकडे निरनिराळी डिपार्टमेंट्स आहेत, विशेषतः हार्ट डिपार्टमेंट तुमच्यापैकी अनेकांना अनुभव असेल. तिथे जे काही डॉक्टर आहेत त्यातले एक डॉक्टर, ते मंजुनाथ म्हणून गेले काही दिवसापूर्वी कॅन्सरनी, त्यांचा रस्त्याला नाव दिलं, त्यांचं चरित्र लिहिलं जात आहे. आणि चरित्र गोव्यातली 3-4 चांगली मंडळी लिहित आहेत. बघा ना, वय काही फार जास्त नव्हतं, पण तो देवमाणूस नाही, तो देवच होता लोकांच्या दृष्टीने. कारण उपासना आहे ना, कुठेतरी मी बोरीचा आहे,
कुठेतरी बोरीची ही नवदुर्गा आहे, मी तिला समर्पित आहे, मी त्याला शरणागत आहे, ती माझ्याकडून ही सगळी सर्जरी करून घेते, हा भाव असलेली मंडळी आहे ती. म्हणून परत तुम्हाला म्हणतो, साधे पालक तुम्ही जरी असाल तरी आध्यात्मिक उपासना असेल तर यू कॅन बी नॉट बेटर बट इफेक्टिव्ह क्रिएटिव्ह पेरेंट्स. हे मी अनेकना सांगतो, माझा स्वतःचा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की अर्ध आयुष्य गेलं त्यावेळेला या मार्गाला नव्हतो, नंतर या मार्गाला लागल्यानंतर खरं उत्तरायुष्य सुरू झालं, पण उत्तरायुष्यात आधीच्या आयुष्यापेक्षा खूप चांगली शक्ती आहे, चैतन्य आहे, निरनिराळ्या कल्पना सुचत आहेत आणि अत्यंत आनंदात आहे, आरोग्यही त्या मनाने चांगलं आहे. हे मुद्दामून सांगतोय की तुम्ही आध्यात्मिक उपासना करा आणि कोणत्याही क्षेत्रात जा, उपासना करा आणि नंतर तुम्हाला झोकून दिलं तर ते जास्त चांगलं. उत्तम उदाहरण ते म्हणजे एकनाथ. एकनाथांनी पूर्ण तयारी केली, नंतर लग्न करून संसारात पडलेले आहेत. हे लक्षात घ्या. पूर्ण त्यांना कोण त्यांचं आहे, आपण म्हणतो एका जनार्दन स्वामी, ज्यांना दत्ताचे अवतार म्हणतात, ते जर त्यांचे गुरु आहेत, त्यांनी त्यांना पूर्णपणे तयार केलं आणि आता मग त्यांनी केलं. मग त्यांनी प्रपंचही दाखवला आणि परमार्थही दाखवला, पण आधी परमार्थ सिद्ध केला आणि मग प्रपंचात पडले. दोन्ही गोष्टी आहेत. आपण आता प्रपंचात आहोत, आपण परमार्थ सिद्ध करूया, उपासना करूया. हे तिथे झालं. तो ज्या वेळेला आला पुण्याला आला, पुण्याला आल्यानंतर त्याला का कोणाष्ट मराठी शिकलो तर इथे मी लोकांशी चांगला संवाद साधेन हे कळलं. भारतातल्या 16 भाषा तो शिकला. मी त्याची मुलाखत पाहून तुम्हाला सांगतोय, आकाशवाणीवरनं म्हणजे दूरदर्शनवर मुलाखत होती आणि त्यावेळेला म्हणाला की आपण आता इंटरव्ह्यू नाही म्हणाला, मुलाखत शब्द वापरा लोकांना कळेल, पण खरा शब्द आहे साक्षात्कार. साक्षात्कार मीन्स इंटरव्ह्यू, हा तो सांगतोय शब्द. आणि त्याच्या उत्तरात एकही इंग्रजी शब्द नव्हता आणि जो प्रश्न विचारत होता त्याच्यात इंग्रजी शब्दाचे येऊन जात होते. तो प्रत्येक वेळा त्याला करेक्ट केलं, लेंगा वगैरे घालून आला होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करतो. असाच दुसरा एक फादर होता, दलरी मला वाटतं त्याचं नाव, एका पुण्याच्या रस्त्याला त्याचं नाव दिलेलं आहे, फादर दलरी मार्ग. तो इतका ज्ञानेश्वरांनी वेडा झाला की ज्ञानेश्वरीनी की तो प्रवचनं करायला लागला. मला आता एक शेवटचा मुद्दा सांगायचा आहे, म्हणजे तुम्हाला हे कळेल की शेगावला आता गजानन महाराज आहेत म्हणजे कोणत्या स्वरूपात आहेत. और देहात होते तेव्हा नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त प्रत्ययपूर्वक ते आता आहेत. तर ते गेले, तिथे आले पुण्याला. मग पुण्याला आल्यानंतर त्याला जवळचं स्थान कुठलं आहे पवित्र, आता त्यांचा दृष्टिकोनच बदलला. जो पूर्णपणे मटिरियल होता तो स्पिरिच्युअल बनला. कारण आयुर्वेद आणि स्पिरिच्युअलिटी दे गो टुगेदर. मी नास्तिक आहे, मी आयुर्वेदाचा अभ्यास करशील पण तुझ्या हाताला हातगुण येणार नाही. कारण नास्तिकता आणि ज्योतिषशास्त्र, नास्तिकता शिक्षणशास्त्र, नास्तिकता राजनीती, नास्तिकता अर्थनीती भारतात नाहीच शक्य. परदेशात असेल, भारतात पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे ती आस्तिकता किंवा स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता, आणि मग बाकीचं सगळं ज्ञान. तर तुमच्या लक्षात येईल, तुमचा प्रभाव पडतो, तुम्ही चांगलं काम करून जाता. इथे आता विचार करायचा आहे. तो आला आळंदीला जायला लागला. आळंदीला गेल्यानंतर इतका तो शरण गेला त्या ज्ञानेश्वरीला. ज्ञानेश्वरी समजावून घेतली, मराठी केली, ज्ञानेश्वरीवर हळूहळू बोलायला लागला. आणि नंतर त्याचा एक वाक्य तुम्हाला सांगतो, मग माझ्या जीवनाचे फक्त 2च मुद्दे झाले, एक म्हणजे आयुर्वेद आणि दुसरा म्हणजे संस्कृत. त्याच्या अजून जिवंत आहे तो, याच्या प्रसारार्थ तो जगभर फिरत असतो. आयुर्वेद आणि संस्कृत. आपल्या सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्या काहीतरी विकल्या, ट्रस्ट तयार केला आणि त्या ट्रस्टमार्फत आयुर्वेदाचा प्रसार आणि संस्कृतचा प्रसार. तरीसुद्धा मी उदास होतो. का उदास होतो? अरे इतकं सगळं चांगलं आहे आणि तुम्ही डिस्कोलाच मरता. तुम्ही इतकी चांगली वारी आहे पण तुम्ही ते तसेच डान्सेस करून थकता रात्र. हे सगळं चांगलं आहे, मी अनुभवलं आहे, पण तुम्ही कोणी ऐकायला तयार नाही. जेव्हा प्रचंड उदासीन किंवा आपण ज्याला म्हणा की फ्रस्ट्रेट होतो, डिप्रेशन नाही त्याचे फ्रस्ट्रेट होतो, तेव्हा मिळेल त्या जवळच्या विमानाने मी भारतात मिळेल त्या विमानतळावर उतरतो. म्हणजे चेन्नईचं तिकीट मिळायला हरकत नाही, कलकत्ता मिळायला हरकत नाही, तिथून मी कॅब म्हणजे टॅक्सी करतो आणि सरळ आळंदीला येतो. आळंदील्यानंतर सरळ इंद्रायणीत आंघोळ करतो आणि इंद्रायणीतून आल्यानंतर मोठी रांग आली तरी सगळे वारकरीच म्हणतात अरे स्वबोधा बाबा स्वबोधा साहेब आले वगैरे. आणि मग मला मार्ग दिला ते. आणि ज्या वेळेला मी माझं डोकं त्या ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर टेकवतो त्यावेळेला 840, आपल्या घरातला असतो 220,
त्याच्यापेक्षा 440 असतो, तिथे कवटी आणि हाडं दाखवलेली असतात. तुम्हाला माहीत आहे ट्रान्सफॉर्मर 440, याला तो म्हणतो 880चा शॉक बसतो, मला सगळं शरीर इलेक्ट्रिफाय होऊन जातं, सगळं माझं जे फ्रस्ट्रेशन असतं, डिप्रेशन असतं, नेगेटिव्हिटी सगळी कणाकणातून निघून जाते. मी पूर्णपणे नवीन माणूस होतो आणि जिथे मला उदासी आली असेल त्या देशात जातो आणि तिथून पुढचा प्रवास सुरू करतो. अनेकदा असं झालं की मी परत येतो, तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या समाधीचं दर्शन घ्यायचं कळलंच नाही. तो एक दगड, हा दुसरा दगड, दगडावर दगड, हे आपलं दर्शन आहे. पांडुरंगाचे पाय दगड, माझं डोकं दगड, तो तिरुपतीचा बालाजी दगड, माझं डोकं दगड. कल्पना करा ना, हे डोक्यानेच फक्त दर्शन घेणार आहोत का? काय हृदयात जोडणार आहोत? हृदयाच्या ज्या किंवा बुद्धीच्या निरनिराळ्या शक्ती की स्मृती, गेल्या वेळेला आलो होतो त्यावेळेला कसा होतो, आज आलो होतो त्यावेळेला कसं शरण जाणार आहे, काहीतरी माझ्यात बदल झालेला आहे, हा विचार करत जर दर्शन घेतलं तर काही क्वालिटेटिव्हली सुपिरियर दर्शन आहे. ते पुढे बघूया. दैवी इंद्रियाणीचे परी तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. हा स्वबोधा उदाहरण दिलं भाविकाचं. तैशीच दिव्य ज्योती शेगावात. आळंदीला एक दिव्य ज्योती आहे ते म्हणतात. तैशीच दिव्य ज्योती. आता मी दिव्य तुम्हाला डिव्हाइन शब्द वापरला ना, डिव्हाइन शब्द दिव्य या शब्दावरूनच आलेला आहे. दिव्यता, डिव्हिनिटी, हे लक्षात ठेवा. दिव्य ज्योती ती कुणाला दिसते? भाविकांना दिसते, नित्यनेम करणाऱ्या उपासकांना दिसते, शरणागतांना दिसते. ती अनुभव येतो. आता तो म्हणतो ना मला शॉक बसतो, अनुभव येतो. शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन द्याना देती. ते त्यांना दर्शन देतात. त्याचा सिद्धांत काय? दिव्य ज्योती आहे. आता ती शरीर होती, त्या शरीराची माती झाली. आपण शरीर ठेवल्यानंतर कितीही तुम्ही केलं तरी ते काळाच्या ओघात मातीच होणार. ज्योती आहे. आपण मागे एक सहज बघितलं होतं, आता पुन्हा रिवाईज करतोय. लक्षात ठेवा की गणपती बघितलं होतं, श्रीपती म्हणजे शंकर, नाही विष्णू, नंतर पशुपती म्हणजे शंकर, गभस्ती म्हणजे सूर्य, मारुती म्हणजे हनुमान, शक्ती म्हणजे देवी. हे 6 देवता आहेत. 3 शेवट होणारा. यांना शरण घ्या. फक्त नमस्कार की हे गणपती तुला नमस्कार, हे 2 मिनटं लागतात. तो उठल्यानंतर गादीवर बसून यानं जर नमस्कार केला आणि कृतज्ञता आणि शरणागती व्यक्त केली, शरणागत झालो की हे गणपती तुला नमस्कार, तुला शरण. हे पशुपती शंकरा तुला, हे आपण म्हटलं दुसरा विष्णुपती म्हणजे लक्ष्मीपती, त्याला नमस्कार. त्याच्यानंतर निरनिराळे गभस्ती आहे, सूर्य, आत्ता सांगितलेला मारुती आहे, आणि शक्ती म्हणजे देवी आहे. यांना नमस्कार करून शरण गेला तर तुमची आत्मज्योती किंवा जीवन ज्योती वरच्या दिशेने जाते, नाहीतर ती खालच्या दिशेने जीवनाची माती बनते. आता शक्ती आणि माती हे सुद्धा 3 शेवट होणारे शब्द आहेत, हो की नाही? माती आणि ज्योती. जीवनाची ज्योती करायची, जी दिव्य ज्योती इथे सांगितली आहे का माती करायची, हे आपण ठरवायचं आहे. सोपं आहे ते. आणि म्हणून शरण जाऊया. मागे आपण गची अशीच एक बाराखडी बघितली होती. उठल्यानंतर गणेश तुला नमस्कार, गायत्री तुला नमस्कार, गीता तुला नमस्कार, गुरु तुला नमस्कार, गोमाता तुला नमस्कार, गंगा तुला नमस्कार. हे काय सुंदर आहे. हे किती वेळ लागला मला करायला? तेवढाच वेळ लागतो नमस्कार करायला. नंतर हे आजी आठवत असेल तर नमस्कार, आजोबा आठवत असेल तर नमस्कार, आई आठवतेच नमस्कार, वडील असतील जिवंत नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या जीवनावर ज्यांनी प्रभाव पडला त्या गुरूंना नमस्कार. आपल्या जीवनावर ज्यांनी प्रभाव पडला त्या व्यक्तीला नमस्कार. आपले कुलदेवता वगैरे सगळे तर आहेतच. हे फक्त नमस्कार आपण सुरुवातीला उठलात ना तुम्ही 1 तास आधी, तर 15 मिनटं पहिल्यांदा आपण बघितलं होतं की प्लॅटिनम, नंतर डायमंड, नंतर गोल्ड, नंतर सिल्वर. 15 मिनटं. आणि प्लॅटिनम म्हणजे काय? अत्यंत सूक्ष्म म्हणजे ध्यान. प्रातस्मरामी हृदय संस्फुर. खूप आवडतं मला ते. आपण एकदा त्याच्यावरही विचार करू. हृदयात माझ्या आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, हे स्फुरण कायम होत असतं. श्वास चालू आहे ना, ते स्फुरणही चालू आहे. मी काय देह आहे? अरे मी देव आहे. माझा कोण अपमान करणार आहे? आणि मी चांगलाच वागणार देवासारखा. विचार करा. हे चालूच आहे, त्याच्याशी जोडलं जायचं. त्याला प्लॅटिनम 15 म्हटलेलं आहे. तासभर उठलाय, पहिली 15 मिनटं प्लॅटिनम, नंतर डायमंड. आता चिंतन करावं. आपण म्हणतो ना प्रभाते मनी राम चिंतित जावा. राम म्हणजे रामायण, रामाचं चरित्र.
बघा, नाम घ्या, ध्यान करा, चरित्रचिंतन करा, नाम घ्या, काही लेखन करा किंवा पारायण करा. अशी ती चार प्रकार सांगितलेले आहेत. पहिल्यांदा प्लॅटिनम, नंतर डायमंड, नंतर गोल्ड, नंतर सिल्वर आणि नंतर पुढे वैखरी राम आधी वदावा. हे सगळं झाल्यानंतर वैखरीनं मी 1 तास सांगितलं आहे, तासभर लवकर उठणं जमणार नाही. अरे 15 मिनटं असतील किंवा 16 मिनटं, 4-4 मिनटं करा ना. अरे 5 मिनटं असतील, 1-1 मिनिट करा ना. मग ती 5 मिनटं कशी 15 बनतात, 15 मिनटं कसा तास बनतो, हे तुम्ही अनुभवाने करायचं. इट इज प्रॅक्टिस अँड नॉट प्रीचिंग. हे लक्षात ठेवा, प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि किती आपण त्याच्यात रमून जातो, दिवस किती चांगला सुरू होतो. आणि म्हणून सूर्योदयापूर्वी 2 तास, जरी नाहीतरी सूर्योदयापूर्वी 1 तास, जरी नाहीतरी सूर्योदयाला, आणि जरी नाहीतरी सूर्योदयानंतर 1 तास 2 तास उठूया ना. उठूया म्हणजे जागूया ना कधीतरी, पण सूर्योदयापूर्वी 1 तास म्हणजे पहाटे 5ला तरी उठलं पाहिजे. 4 इज आयडियल. नंतर झोपा. निवृत्त माणसं आहेत त्यांना सांगतो नंतर झोपा, 4ला उठा. पण उठल्यानंतर जर तुम्ही घराच्या बाहेर आलात दार उघडून, तुम्हाला निराळच व्हायब्रेशन्स जाणवते. कारण त्यावेळेला गुरुकृपेचा वारा सगळ्यात प्रभावी वाहत असतो. रामकृष्णांचं वाक्य आहे. तुम्ही फक्त काय करा, तुमचे अँटेना त्या वाऱ्याकडे करा, तो वाहतच असतो, तो सगळीकडे वाहतोय. केल्यानंतर तुम्ही त्या दिवसासाठी पूर्णपणे चार्ज होऊन जाल किंवा इलेक्ट्रिफाय होऊन जाल. हे रामकृष्णांचं वाक्य आहे. पुढे मग 4 नंतर 5ला काय होतं, पक्षी उठायला लागतात, हे उठायला लागतं, शेतकरी आहे, मार्ग सुरू होतं, नंतर कारखाने सुरू होतात. ती जी व्हायब्रेशन्स आहेत, गुरुची जी एक प्रकारची आपण म्हणतो ना प्रवाह आहे त्यांच्या चैतन्याचा, त्याच्यात डिस्टर्बन्स येतात. जितकं लवकर उठाल तितकं तुम्हाला शुद्ध हवा, ज्याला ओझोन म्हणतात, O3 मिळते. घराच्या भोवती जरी फिरलात, फार निराळ म्हणे, खरंच तुम्हाला थोड्याशा अनुभवाने सांगतो. नंतर झोपा. म्हणजे अगदी विद्यार्थी असला तरी 6 ते 7 झोपून 7 ते 7:30 तयारी करून मी शाळेला जायचे. एक विद्यार्थिनी सांगते, आणि ती सगळीकडे गोल्ड मेडल वगैरे मिळवून आता अत्यंत चांगली डॉक्टर आहे. विचार करा. मला सांगायचं आहे काय, की काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी मिळवायचं असेल तर शरीराचा आराम दिला पाहिजे, शरीराचे कम्फर्ट्स दिले पाहिजे. याला तपश्चर्या म्हणलेलं आहे. तपश्चर्या वनातच कशाला करायला पाहिजे, तपश्चर्या घरातही करता येते. लवकर उठेन, सगळे शांत झाल्यानंतर मी रात्री करेन. रात्री जमत नाही तेवढं, कारण शरीर थकलेलं असतं. सकाळी फार चांगलं आहे. 6 तास झोपेचा रिदम ठेवा. 10ला झोपा, 4ला. 10ला जमत नाही, 11ला झोपा, 5ला. 11लाही झोपत नसाल तर मग काय मजाच आहे सगळी. निशाचर म्हणले, निशाचर चमू रामा, अशा लोकांपासून माझं रक्षण कर. ही रामरक्षाही म्हणतो. निशाचर चमू नक्तंचर, नक्त म्हणजे नाईट. हे ठीक आहे. पुढे बघा. हे झाल्यानंतर तैशीच दिव्यज्योती शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत. म्हणजे असा त्यांचा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे, निष्ठा आहे. दर्शन त्यांना देतील, त्यांना तिथे दर्शन मिळतं, अनुभव येतो. आता पहिला अनुभव गणपत कोठाडे. त्याचं नाव कोठाळे होतं, इथे कोठाडे लिहिले म्हणून आपण कोठाडे म्हणूया. ते विषयीची एक कथा. याच्यात काय फार सांगण्यासारखं नाही आहे. सांगत होतो मी येथा. आता गणपत कोठाडे नामे होता एक भाविक ग्रस्त. अंडरलाईन भाविक. तिकडे सुद्धा भाविका म्हणलेलं आहे. आणि भाविकाचं उदाहरण देताना आपण त्या रॉबर्ट स्वोबोदाचं उदाहरण बघितलं होतं. भाविक होता. भावुक म्हणजे भावना प्रधान, आणि भाविक म्हणजे भाव असलेला, देवावर भाव असलेला. आणि तो भावुक आहे म्हणजे लगेच त्याच्या डोळ्याला पाणी येतं, म्हणजे त्याच्या भावना जास्त तीव्र आहे. पण तो भावुक झाला. भाविक दोन्ही पाहिजे, पण भाविक जास्त महत्त्वाचा आहे. हा रायली कंपनीचा, ही एक कापसाची कंपनी आहे. कापसाच्या मिल्स होत्या ना, कॉटन मिल्स, त्या भागात कापूस भरपूर, त्याचा उल्लेख पुढे येणार आहे. तर तो काय होता, रायली कंपनीचा एजंट शेगावीचा, शेगावी दुकानीचा. हे काय झालं, बायोडेटा झाला त्याचा. तो एक त्याचं नाव गणपत कोठाडे. त्याच्यानंतर काय, तो शेगावला होता. रायली कंपनीचा, हल्ली ज्याला फ्रँचायझी म्हणतो ना आपण, तसा तो फ्रँचायझी होता. ते दुकान होतं, चालवत होता. पुढचा शब्द महत्त्वाचा, नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा. श्रोते हो, श्रोते हो. आपल्याला सांगितलंय, अरे नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा. कितीही पाऊस असला, कितीही अंधार असला, कितीही उशिरा पोचला, नित्य नेम होता. मठात दर्शन, मठात. आता देहात कुठे होते लक्षात ठेवा. अस्तमानी प्रतिदिवशी संध्याकाळी, अस्तमान म्हणजे संध्याकाळी, याने यावे मठासी, बैसोनिया समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे.
परत आला शब्द एकनिष्ठा. प्रत्येक उदाहरणात एकनिष्ठा शब्द आहे, नित्यनेम शब्द आहे, भाविक शब्द आहे. आपण हे 3 गोष्टी, भाविक आहे, एकनिष्ठा आहे, नित्यनेम आहे का? नाही आहे, आहे पण हरकत नाही. आपल्या इथे जी लोक आहेत त्या सगळ्यांचा नित्यनेम आहे. गण गण गणात बोते किंवा गजानन महाराज की जय, श्री गजानन, जय गजानन आपल्या तोंडून एकदा तरी येतच दिवसातून, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून सांगितलेलं आहे, एकदा ऐसे वाटले त्याला अभिषेक करून समाधीचं उद्याच्या विजयादशमीचं ब्राह्मण भोजन घालावे. हे ब्राह्मण म्हणजे ज्ञानी लोक, आणि ते त्यावेळेला गरीब असायचे, श्रीमंत नसायचे. आणि त्यामुळे त्यांना भोजन घालणं म्हणजे काय, गरीब चांगल्या लोकांना अन्नदान केल्यासारखं आहे. अन्नदान, अभिषेक करावा कुठे करायचा? समाधीला, कारण समाधीस्थ झालेले आहेत, आणि अन्नदान करावं असं त्याच्या मनात आलं. केली सर्व तयारी. अभिषेकाची साजेरी शिक्षा मठाभितरी धाडीला मोठ्या प्रमाणात. शिधा त्याने पाठवला मठात, कारण तयारी करायला पाहिजे ना. आणि नंतर तै कांता म्हणे प्राणनाथा. हा प्राणनाथ आणि भीमरूपी त्याच्यात ते प्राणनाथ हा पुरातन आहे ना, तो प्राणनाथ म्हणजे खरा सगळ्यांचा प्राणनाथ आहे. आणि ही प्राणनाथामध्ये काहीतरी पाहिजे असेल त्यावेळेला तो प्राणनाथ असतो. ठीक आहे. तै कांता म्हणे प्राणनाथा, हे तुम्ही काय करता? हाड नाही तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत. हाड नाही आहे. हे म्हणतात ना, जिभेला हाड कुठे, वाटेल ते बोलताय. आता जिभेला कुणाच्याही हाड नसतं, माहीत आहे ना, पण तरीसुद्धा म्हणण्याची पद्धत आहे, हाताला हाड नाही तुमच्या खरेदी करण्याच्या, खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोराबाळांची कपडे अलंकार अंगाशी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरी न योग्य करणे नाही आहे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो, मग त्यांचं करूया ना. ती काही देवाची सेवा नाही का? फुटका मणीना अंगावरती. पहिल्यांदा मुलाबाळांचं सांगितलं, स्वतःचं. मी लंकेची पार्वती, ही गोष्ट आहे. पार्वती शंकरला म्हणाली, कदाचित लक्ष्मीकडे जाऊन आली असेल ना, की मला अशी एक सुवर्ण नगरी द्या, मला दुसरं काही नव्हतं. हे कैलासावर राहून कंटाळ. तो म्हणतो काही हरकत नाही. विश्वकर्म्याला बोलावलं, शंकरांनी सांगितलं एक सुंदर बांध. मग त्यांनी ती लंका नगरी बांधली. लंका नगरी बांधल्यानंतर वास्तुप्रवेश, गृहप्रवेश, नगरी प्रवेश करायला पाहिजे. नगरी प्रवेश केले त्यावेळेला ब्राह्मण, आता दोन गोष्टीत 2 उल्लेख आहेत. रावणाला बोलवलं होतं, किंवा रावणाचे वडील जे विश्रवा नावाचे ऋषी होते त्यांना बोलवलं हे प्रवेश, हे पूजा करण्यासाठी. पूजा करण्यानंतर ते म्हणाले, आता पार्वतीला एवढा आनंद झाला, केव्हा एकदा या नगरीत प्रवेश करते असं झालं होतं. आता मी लंकेची पार्वती नाही, म्हणजे सगळं लंका सोन्याचीच माझी. त्यावेळेला इतके खुश झाले, म्हणाले मला आता दक्षिणा दिली पाहिजे. विश्रवा म्हणाले, काय पाहिजे ते मागा, ही नगरी मला द्या म्हणाले, ही नगरी मला द्या. आणि विद्या द्यावी लागली. आणि ती म्हणाली, मी लंकेची पार्वती. लंकेला गेले, वाटलं होतं की खूप चांगली लंकिनी वगैरे होईल, पण आले ते लंकेची पार्वती, फुटका मणीना अंगावर. म्हणजे एवढी लंका मिळाली तरीसुद्धा दागिना एकही नाही, त्याला परत जावं लागलं. त्या विश्रवाचा जो पहिला मुलगा विश्रवण, ज्याला कुबेर म्हणतो, त्या कुबेराची ती नगरी होती. त्यांचा दुसऱ्या पत्नीवरून झालेला जो रावण होता, त्याने आपल्या मोठ्या भावाला हाकलवून लावलं, त्याचं पुष्पक विमानसुद्धा घेतलं, आणि रावण हा लंकाधीश झाला. लंकेची ही कथा आहे. लंका बांधली होती पार्वतीसाठी, तिला प्रवेशच झाला नाही, कारण दक्षिणा म्हणून देऊन टाकली ते. म्हणून मी लंकेची पार्वती, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरी न योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो, फुटका मणीना अंगावरती. मी लंकेची पार्वती, गृहस्थाची ही का रीती. संचय करावा धनाचा. काहीतरी संचय करायला पाहिजे ना. आय, व्यय आणि संचय. आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे एक्सपेंडिचर, आणि संचय म्हणजे इन्कम मायनस एक्सपेंडिचर. तर संचय आहे ना, सेव्हिंग होईल. जर खर्चच जास्त असला तर काही सेव्हिंग होणार आहे. आणि आपण प्रापंचिक आहोत, मुलाबाळ आहेत, आपल्याला घर आहे, घरदार, मुलं बाळ, संसार, प्रपंच, या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी पैसा लागतो ना. म्हणून समर्थांनी पहिल्यांदा सांगितलं, प्रपंची पाहिजे सुवर्ण. पण तिथे थांबले नाहीत. परमार्थी पंचीकरण. पंचीकरण म्हणजे फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान. आपण म्हणूया परमार्थ. परमार्थी अध्यात्म पाहिजे आणि प्रपंची सुवर्ण पाहिजे. हे सुवर्ण आपण केव्हा लुटतो? एक दसऱ्याला पण पानं लुटतो ना. आता ते सोनं कोण लुटणार आहे? पण आपण स्वतःसाठी सोनं लुटतो गुरुपुष्यामृत योगावरी. आता तिथे लोटायचं काय? तर गुरुचं प्रेम, गुरुची कृपा, गुरुची सेवा.
तो गुरुपुष्यामृत आहे. तर आपण सोनं लुटतो स्वतःसाठी, बँकेच्या लॉकरसाठी. हे कसलं गुरुपुष्यामृत? म्हणून आपण प्रत्येक याला इतकं प्रापंचिक वळण दिलेलं आहे की त्यातलं आध्यात्मिक महत्त्व इतकंच काय सांस्कृतिक महत्त्व गेलेलं आहे. पुढे बघूया आपण. मग पुढे काय सांगते लंकेच्या. त्याच्यानंतर हे कांतेचे भाषण, हे बायकोचं भाषण ऐकलं. गणपतरावा न रुचले जाणं, तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. असं जर असेल तर खरं प्रपंचात पडायचंच नाही. जर पडलोय तर कर्तव्य केली पाहिजेत ना. कर्तव्य करून मग तुम्ही करायचं ते करा. तोच त्याच्या कांतेशी. पण एवढं तो बोलला, त्या वाद झाला असेल, ती झोपली रात्री. स्वप्नात कोण आले? गजानन महाराज. हे बघा, तोच त्यांच्या कांतेशी स्वप्न पडेले रात्रीसी, उगे न छळे पतीसी, तो करतो ते करू दे. आणि पुढे त्यांनी एक फार चांगला शब्द वापरला आहे, ग्रामीण आहे पण योग्य तो आहे. तोच आईशा पाहून स्वप्नास, सांगती झाली पतीस, तेणे तो म्हणतात ना की तुझ्या बापाचं काय जातं, तो खर्च करतो, तर तुझ्या बापाचं काय? तुझ्या बापाचं जे होतं ते घेऊन तू आलीस, आता सगळं ह्याचंच आहे, त्याला काय करायचं ते करू दे, तुला उगीच छळू नकोस. हे स्वप्न पडल्यानंतर तिच्यात बदल झाला. ते उठून ती म्हणते तोच हां आईशा पाहून स्वप्नासं, सांगती झाली पतीसं, तेणे गणपतरावासं, हर्ष झाला विबुध. विबुध म्हणजे ज्ञानी. आपल्याला नेहमी विबुध म्हणतात, ते विबुध. हो, हे ज्ञानी लोकांनो विचार करा की स्वप्नात जाऊन गजानन महाराजांनी त्याला सांगितलं की तुझा नवरा करतोय ते त्याला करू दे, उगीच त्याला छळू नकोस. हा शब्द इथे वापरला आहे. पुढे आले का हे प्रत्यंतर, महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार, आजपासून काहीतरी. प्रत्यंतर आलं ना तुम्हाला, मनासारखं झालं ना, आणि काही नाही तिने ऐकलंच नसतं, पण गजानन महाराज स्वप्नात गेल्यावर तिला ऐकावं लागलं. गजानन महाराज आहेत, नाहीत कोणी सांगितलं. प्रत्यंतर म्हणजे प्रचिती, अनुभव आला ना तुम्हाला. पुढे जाऊया दुसरा प्रसंग. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा, परत शब्द आला. हा आपला विसरतो शब्द. आपण नुसतं त्याला मिळाले मला मिळालं पाहिजे. अरे पण निष्ठा आहे नाही, समर्थपदी साची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून, ती आणखीन झाली. दुसरा प्रसंग लक्ष्मण जांजळ. त्याचा अनुभव शेगावचा नाही आहे, पण बघा काही कामानिमित्त लक्ष्मण जांजळ गेला मुंबईत. तो समर्थांचा होता भक्त. लक्षात ठेवा, जोडलेला होता, त्यालाच भक्त म्हणायचा. पहिल्यापासून विबुध. हो, पुन्हा आपल्याला विबुध म्हणलेलं आहे. आपल्याला शहाणं म्हणल्याशिवाय मनाला सज्जन म्हणून उपदेश केला आहे ना, मना सज्जना. तसं विबुध हो, शहाण्या लोकांनो, विद्वानांनो, मी काय सांगतोय ते ऐका. घरच्या काही कटकटीने, इथे तो कटकट आहे, तिथे बायकोचा विरोध होता, ह्याला कटकट काय बघा. घरच्या काही कटकटीने वैताग घेतला त्याच्या मने, काही व्यापारासंबंधीने आला होता मुंबईत. असो बोरी बंदरावरी, बोरी बंदर हे स्टेशन आहे, बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी म्हणजे रेल्वे स्टेशनवर एक भेटला परमहंस. आता गजानन महाराज ते स्वप्नात गेलेले आहेत, आता परमहंस रूपात आलेले आहेत. परमहंस आजानुबाहू, उंच बांधा, दृष्टी नासाग्री म्हणजे इथे दृष्टी स्थिर, ओंकाराच्या सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. ओम ओम जप चाललाय, मुद्रा इथे आहे, आजानुबाहू आहे, तेजस्वी आहे. हे गजानन महाराजांचंच वर्णन आहे, पण परमहंस म्हणून ते आलेले आहेत. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य. हो ना, गजाननाचा शिष्य आहेस ना. ऐसे असून हताश का होतोस काय ना. हे आपल्यासाठी वाक्य नाही आहे का? गजाननाचा म्हणतोस आणि दुःखी होतोस, गजाननाचा म्हणतोस आणि निराश होतोस, गजाननाचा म्हणतोस आणि उद्विग्न होतोस, प्रक्षुब्ध होतोस, एक आपण म्हणतो ना इरिटेट होतोस, अनॉय होतोस. गजाननाचा शिष्य काय म्हणतोस? शिष्य म्हणजे शिस्तीत वाढलेला. शिस्त डिसिप्लिन आणि शिष्य डिसायपल. डिसिप्लिन डिसायपल, शिस्त शिष्य. गजाननाच्या उपासनेची शिस्त, गजाननाच्या अस्तित्व सहवास मिळालाय तुला, त्याच्यात तू तयार झालायस आणि उदास होतोस. हे खरंच जर उलटं वाक्य वाचलं ना, मी निराश होतो म्हणजे मी गजाननांचा नाहीच आहे, मी फक्त तोंडाने सगळं काहीतरी करतो, मला हताश व्हायला वाटतं, माझ्या मनात नकारात्मक विचार येतात, मला भविष्याबद्दल चिंता वाटते, मी गजाननांचा भक्त नाही. इथे शिष्य म्हणलं आहे कारण जिवंत सहवास होता म्हणून आपण भक्तच म्हणायचं त्यांना. बघा नाही आहोत आपण, नाहीतर हे व्हायला नको.
कुठल्याही परिस्थितीत आनंदात राहायला पाहिजे. गजाननांना चिकटून राहायला पाहिजे. चिकटून राहिलं, जोडून राहिलं भक्त झालं पाहिजे. पुढे बघा की तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला. त्यांना आश्चर्य वाटतं, ह्यांना कसं माहीत आहे? कारण हे काही गजानन महाराज नाही आहेत, हे परमहंस रूपात आलेले आहेत. अमरावतीला तू 400 पानांची तयारी केली होतीस, बरोबर. त्याच्यानंतर ते आल्यानंतर लक्ष्मणाला आठवणी करून देतात या 400 पानांची. कारण काय झालं होतं, बापट मास्तर आले होते, तुला आठवतं? त्यांना पुत्रशोक झाला होता. एके ठिकाणी महाराजांच्या चरित्रात दोन प्रसंग आहे. प्रेत मुलाचं घरी ठेवून त्यांनी महाराजांना बाहेरच्या खोलीत जेवायला घातलेलं आहे. ते म्हणतात बाळ दिसत नाही आहे. महाराज म्हणतात नाही, तू झोपलाय शांत, उठवा ना त्यांना, आम्ही आलो आहे वगैरे. कसं उठवायचं? ते गेलेले आहेत. ते म्हणाले मीच उठवतो. महाराज म्हणाले हाका मारले ते बाळ उठलं की, कारण तो गंडांतर मृत्यू होता, तो आध्यात्मिक मृत्यू नव्हता, तो अंतिम मृत्यू नव्हता, मेल्यासारखं झालं होतं बाळ. महाराजांना माहीत होतं. अशा घटना घडतात ना. म्हणून त्यांनी काय केलं, बापटांना पुत्रशोक होता तरी तुम्हाला वचन दिलं होतं, ते जेवायला आले होते, बरोबर. दुसरं त्यांनी सांगितलं की गोपाळराव त्यांच्या घरी समाराधनेला कोणी आले होते, भट आले होते. ते पण त्यांना स्वप्नात जाऊन सांगितलं जाऊ नका त्याच्या घरी. गजानन महाराज कोणाला सांगितलं? ते विद्वान जे आले येणार होते त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका. मग हे इकडे आले होते. म्हणजे ज्यांना पाहिजे असतं त्यांना गजानन महाराजच देतात ना प्रेरणा. गजानन महाराजांच्या प्रेरणेनेच तू अन्नदान करणार होतास ना. 400 लोकांची जेवणाची तयारी केली होतीस ना. ह्या 2 आठवणी मी तुला सांगतोय ना. मग आता तू कटकट जमणार नाही आपल्याला, कशाला भीतोस? पुढे लक्ष्मणाने त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. हे जे परमहंस आले होते लक्ष्मणाला पटलं, त्याची निराशा होती, कटकट वाटत होती, ती गेली. आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बरी स्टेशनावरी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. पुण्यतिथी कोणाची? गजानन महाराजांची. मग माझ्या पुण्यतिथीला तू उत्सव करायचा ठरवतोस आणि कसं जमणार आहेस म्हणून निघून येतोस. तसं करू नकोस, जा परत. तो परत आला आणि त्यावर्षी उत्सव केला आणि दरवर्षी त्यांनी उत्सव सुरू केला. दुसरा अनुभव, माधव मार्तंड जोशी. हे नाव विचारा, माधव जोशी, लक्षात ठेवा. एक माधव मार्तंड जोशी, कळंब कसूर हे 2 गाव आहेत. ग्रामासी आला मोजणी करावयाची जमिनीची श्रोते हो. मोजणी, तो रेव्हेन्यू ऑफिसर होता. जमिनीची मोजणी करायची आणि टॅक्स ठरवायचा. भाडेपट्टी घरपट्टी म्हणतो ना तसं ठरवायचं, हे त्याचं काम होतं. कळंब आणि कसूर हे 2 गाव आहेत. जमिनीची श्रोते हो. प्रत्येकात श्रोते म्हणजे ऐका, मी नवीन उदाहरण सांगतोय. आपल्याला कोण म्हणतंय दासगणू, नवीन उदाहरण सांगतोय, लक्ष द्या, ऐका. दिवसभर मोजणी केली, मेजरमेंट्स. पुढे त्याला इच्छा झाली अस्तमानाचे समयावली शेगावास जाण्याची. हे अस्तमान परत येतं ना, संध्याकाळ ही उपासनेची वेळ आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एक तत्त्व सांगतो की आपण सकाळी ध्यानाला बसतो. सकाळी मनाची प्रवृत्ती घराच्या बाहेर जाण्याची असते. आपण म्हणतो नेहमी की पाखरं घरट्यातून बाहेर येतात, वासरं गोठ्यातून बाहेर येतात, शेतकरी घरातून शेतावर जातात, मुलं घरातून शाळेत जातात, आपण घरातून व्यवसायाला जातो. बाहेर जाण्याची प्रवृत्ती आहे. त्यावेळेला ध्यान काय करता तुम्ही? करा, पण कष्ट जास्त करावे लागतील. संध्याकाळी होमिंग इन्स्टिंक्ट म्हणतात, होम कमिंग. पाखरं आली, वासरं आली, शेतकरी आला, विद्यार्थी आले, सगळेजण घरी. त्यावेळेला जर तुम्ही ध्यान केलं, मनही घरी येतं. मनाचं घर आत आहे, मनाचं घर बाहेर नाही आहे, हे लक्षात ठेवा. आत येण्यासाठी संध्याकाळ, आणि संध्याकाळ म्हणजे संधिकाल, संधिकाल म्हणजे संध्याकाळ. पहाटेसुद्धा संधिकालच असतो की. पहाटेसुद्धा आकाशात रंग दिसतातच की. त्या रंगाचं वर्णन सूर्योदय असं करताना आपण करतो की. पण ती तुम्हाला तो आउट गोईंग आहे आणि इनकमिंग आहे. इनकमिंग कॉल, आउट गोईंग कॉल आपल्याला माहीत आहे. मग इनकमिंग कॉल स्वतःचाच का नाही घ्यायचा? अपॉइंटमेंट स्वतःचीच का नाही करायची? स्वतःच्याच नंबराला का नाही फोन करायचा? सांगा बरं. आपण जगाला कनेक्ट करत बसतो, स्वतःशी कनेक्ट का नाही व्हायचं? संध्याकाळी त्याला खूप चांगली वेळ आहे. हा विनोबांचा विचार आहे. सकाळी सूर्य येतो आणि किरण पसरतो, त्याला डायव्हर्जन्स म्हणतात किंवा त्याला व्यूह म्हणतात. संध्याकाळी समूह आपली घेतो, गॅदरिंग, सगळे किरण एकत्र घेतो आणि जातो ना, एकत्र करण्याची क्रिया आहे. दिवसभर इकडे जातो मन, इकडे डायव्हर्जन्स, डिस्ट्रॅक्शन्स, डेव्हिएशन्स आणि आपण म्हणतो डायग्रेशन्स,
या सगळ्या डायग्रेशन म्हणजे विचार बदलला, विषय बदलला, डेव्हिएशन म्हणजे दिशा बदलली, डिस्ट्रॅक्शन म्हणजे इकडे तिकडे सगळीकडे लक्ष केलं. हेच सगळ्या गोष्टी घडतात दिवसभर. संध्याकाळी एकत्र आलेलो आहे, गॅदरिंग टुगेदर, कलेक्टिंग टुगेदर, कॉन्व्हर्जिंग, कॉन्सन्ट्रेटिंग, ज्याला म्हणतात ना कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन. संध्याकाळची वेळ. आता संध्याकाळी जमत नाही, काढली पाहिजे वेळ. आता हे आपलं मेडिटेशनच चालू आहे. मी विचार करून बोलतोय, तुम्ही ऐकून विचार करताय. तुमच्यापैकी बरेच जण माझ्या लक्षात येत आहे, तुम्हाला दिसत नाही ते, पण माझ्या लक्षात येतं. मग निराळं उदाहरण सांगूया का, मग निराळी एक्सप्लेनेशन देऊया का, हे मनात ठरवलं जातं. आणि ते महाराज असतातच ना, ते ठरवतात. मी मागे तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, लक्षात ठेवा की 8 नाही, हल्ली तर जवळजवळ 10-15 कॅमेरे असतात. सध्या क्रिकेट चालू आहे ना, भारताचीच मॅच आज आहे ना, 16 समजा कॅमेरे आहेत. आणि मला बॉलर ज्या वेळेला जात असेल फक्त एकच कॅमेरा का दिसतो, बाकीचे 15 कॅमेरे बंद असतात त्यावेळेला. अरे शूटिंग इज ऑन. याला ENG, इलेक्ट्रॉनिक न्यूज गॅदरिंग म्हणतात. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याला सांगितलेलं आहे आता बॉलर जातोय त्याच्यावर फोकस पाहिजे, तो येतोय त्याच्यावर फोकस, बॉलवर फोकस पाहिजे, बॅट्समनवर फोकस पाहिजे, फिल्डरवर फोकस पाहिजे. हे सगळे बदलत असतात. आणि ज्या वेळेला मध्ये काही घडत नसतं त्यावेळेला प्रेक्षकांवर आहे वगैरे प्रेक्षक करतात मूर्खासारखं. ते कोण ठरवतं तुम्हाला सांगतो? कॅमेरे सतत चालू असतात. हे ठरवणारी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मनात आपल्या असंख्य विचार असतात. कोणत्या वेळेला कोणता विचार, कोणत्या वेळेला कोणता संदेश, कोणत्या वेळेला लक्षात ठेवा कोणता निर्णय, कोणत्या वेळेला कोणता संकल्प, कोणत्या वेळेला कोणता संस्कार, हे गजानन महाराज ठरवतात. त्यांना शरण गेलं ना. आता मी बोलतोय ना, मला अनेक विचार आठवत आहेत की, पण आत्ता मी जे संकल्प, संस्कार, निर्णय हे जे शब्द वापरले ना, गजानन महाराजांनी ठरवले. तुला 10 शब्द सुचत आहेत, हा शब्द वापर. तुला 15 शब्द सुचत आहेत, हा शब्द वापर. तुला 3 उदाहरणं सुचत आहेत, हे उदाहरण दे. हे कोण ठरवतं? हे मी नाही ठरवत. लक्षात ठेवा, महाराज ठरवतात. महाराजांशी जोडलं जाणं, महाराजांशी निष्ठा, महाराजांची शरणागती, बस दुसरं काही नको. मग ते तुम्ही कोणत्याही मार्गाने करा. तुम्ही महाराजांना कंटिन्युअस 24 तास शिव्या दिलात ना, महाराजांना एवढं त्या निमित्ताने हे गजा, हे गण्या खातोस काय, ताककण्या, काही म्हणा ना, ते म्हणतील अरे माझ्याशी जोडलेला आहे हा माणूस. तुकारामाला 15 मिनटं एक माणूस शिव्या देत होता. तुकाराम आनंदाने हसत होता. मित्राला राग येत होता, त्याला खूण करत होते. त्या शेवटी तो थकला हो. ते म्हणाले थकला असणार रे बाबा, हां मला शिव्या देताना तुला आनंद होता ना, तुला आनंद दिला मी, ह्याचा मला किती आनंद होतो. तो पुढे या आयुष्यात तुला कधी शिव्या देणार नाही, कारण काही उपयोगच नाही. शिव्या दिल्यावर तू मला आणखीन महाशिवी दिली पाहिजेस, प्रतिशिवी दिली पाहिजेस. तू काहीच नाही, उलट म्हणतोस की तुला आनंद झाला ना, आता रिलीफ वाटतंय ना बऱ्यापैकी, हां ते करायला मी मदत केली की नाही याचं मला बरं वाटतं. ही ॲटिट्यूड आहे हो. इथे मी स्वतंत्र आहे. तो शिव्या देणार आहे की नाही मी स्वतंत्र नाही आहे. ॲक्शनला स्वतंत्र नाही, रिॲक्शनला मी स्वतंत्र आहे. त्यांनी शिवी दिली, मी शांत राहिलो. त्यांनी थोबाडीत मारली, मी दुसरी थोबाडीत मारली. त्यांनी तिसरी मारली, चौथी मारली. सुरू झालं, गाजापट्टी जाळली गेली. सुरू झालं. कशाने ते सुरू होतं? कुठेतरी थांबलं पाहिजे, कुणीतरी थांबलं पाहिजे, केव्हा तरी थांबलं पाहिजे. कुठेतरी म्हणजे इथे, केव्हा तरी म्हणजे आत्ता, आणि कुणीतरी म्हणजे मी. बस एवढं बघा तुम्ही. मग सोपं आहे हो जीवन, अवघड काही नाही. ॲट एनी स्टेज इन युअर लाईफ, ॲट एनी एज ऑफ युअर लाईफ, कुठल्याही वयात आणि कुठल्याही अवस्थेत एवढं सांभाळूया आपण. माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे क्षमा करायला, माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे अंडरस्टँड करायला, माझ्यापासून कन्सिडरेट व्हायला, सिम्पथी माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. मग काय आनंदच आहे हो. खरंच तुम्हाला म्हणतो. पुढचं वाचूया. गोपाळराव पेटकर समर्थ ब्राह्मण झालं. लक्ष्मणाने त्या संन्यासाला नमस्कार केला. माधव जोशींचा अनुभव बघा. ते आले. आज गुरुवारचा आहे दिन. हा त्याच्या लक्षात आहे गुरुवार, आणि आपण पोचलोय जवळ. जाऊया की गुरुकडे, शेगावला जाऊया. हे कळम कसूर शेगावपासून जवळ गाव आहेत. गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन. समर्थांचे म्हणजे समाधीचे. समर्थ कुठे आहेत? हे गेल्यानंतरचे अनुभव आहेत, पण समर्थच आहेत किंवा तिथे. आपण गोंदवल्याला जातो, ते म्हणतो महाराजांचं दर्शन घेऊया. महाराजांच्या समाधीचं फार स्पेसिफिक झालं. गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जायचं, दुसऱ्या कोणाच्या दर्शनासाठी जायचं नाही. बघा मुद्दामून हा विचार करून. पुढे काय आहे?
आज गुरुवारचा आहे दिन. परवा एका कार्यक्रमात परिचय करून देताना आज जी माऊली आलेल्या आहेत म्हणजे मी मग त्या माऊली खूप शिकलेल्या आहेत, माऊली चांगली प्रवचन करतात, माऊली अनेक विषयावर बोलतात. शेवटी प्रवचन संपल्यावर लोकांनी मला विचारलं, माऊली तुमचं नाव काय? अरे सगळे माऊली माऊली माऊलीच झाली ना. मी माऊलीचं नाव भाऊली म्हटलं. भाऊली कसं नाव असतं? महाराजांच्या हातातली भाऊली आहे ना. नाही, नाव सावली, महाराजांची सावली आहे ना. नाही नाही, खरं नाव सांगा. मग नाव सांगितलं. त्या नावात काय आहे हो? मी महाराजांची सावली आहे, मी महाराजांच्या हातातली भाऊली आहे. आय एम पपेट इन द हँड्स ऑफ महाराज अँड आय एम लिव्हिंग इन हिज शॅडो. केवढा भाव आहे हा, हेच पाहिजे. पण मग त्यांनी माऊली माऊली म्हणून नाव सांगायला विसरला शेवटपर्यंत, माऊली. पण तुम्हाला सांगतो, यांनी आता सांगितले गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन. ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. नोकरी आहे, तो मोजणीचा अधिकारी होता, त्याला एक नोकर असायचा. हा कुतुबुद्दीन आहे, कुतुबुद्दीन. तर त्यांनी काय सांगितलं, जोड वेगे दमणी. दमणी म्हणजे अशी बंद किंवा एक बैल असलेली बैलगाडी, दमणी कव्हर असलेली. जाऊ शेगावा लागून, रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. हाही भक्त होत आहे. आणि त्यावेळेला काही नव्हते हो. गजानन महाराज आपण किती बघितले, ताजुद्दीन बघितलेला आहे, मेहताब शाह बघितलेला आहे, किती प्रसंग आहेत. त्यांनी किती जणांना सांगितलेलं, जा तू पंजाबला. हे काय खुळं काढलेल्यास मशिदी आणि मंदिराची. मशीद आणि मंदिराला एकच साहित्य लागतं ना, आकार फक्त निराळा ना. तुमचे मिनार आहेत, आमचा कळस आहे, त्यांचा वरती क्रॉस आहे. फरक काय आहे? आणि काय भांडणार तुम्ही करता? जा पंजाबला. नाही पण ते कुरुमला मशीद आहे ते बघून घेतील लोक, तिचं काम पूर्ण होईल. तू जा. आणि मारलेलं आहे लोकांना प्रसंगी, पण त्यांच्याशिवाय जेवायलाही गेलेले नाही आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की या ठिकाणी भेदभाव नाही आहे, खरंच भेदभाव नाही आहे. म्हणून तिथे तै तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. आभाळ भरून आलेलं आहे आणि त्या लोकांना जास्त कळतं. विवेकानंदांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे. तिथे एक हे धनगर होता, मेंढी पाळत होता आणि हे जात होते तिथे वगैरे. त्यांनी सहज सामान्य माणसांशी बोलायचं. त्यांची परिव्रज्या चालू होती. परिव्रज्या म्हणजे परिक्रमा. 2.5 वर्ष ते भारतात फिरत होते पायी. बऱ्याच वेळेला बोलले त्याच्याशी. तो म्हणाला, अरे तुमच्याकडे काहीच नाही आहे, 15 मिनिटात पाऊस पडणार आहे. ते म्हणले, वेड्या, आकाश वगैरे हे आहे काय 15 मिनिटात पाऊस पडणार आहे? म्हणला 15 मिनिटात पाऊस पडेल, तुम्ही कुठेतरी आडोशाला उभे राहा. काही नाही. इतक्यात वारं सुटायला लागलं, ढग आले आणि खरंच 15 मिनिटात पाऊस पडायला लागला. त्यांनी त्याला विचारलं पाऊस थांबल्यानंतर की भल्या गृहस्था तुला कसं कळलं? तर ते म्हणाले, ज्या वेळेला बोकड शिंग झाडावर घासतो त्यावेळेला 15 मिनिटात पाऊस येतो. एरवी खाज आली तर ते मान वगैरे करतात, शिंगाला खाज कशी येईल सांगा बरं? केस कापताना आपल्याला काही दुखतं नाही दुखत, तशी शिंग ज्या वेळेला तो घासतो झाडावर त्यावेळेला पाऊस येतो. त्यावेळेला ते म्हणाले की बोकडाला जे कळतं ते माणसाला कळत नाही अजून, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांना जास्त ज्ञान असतं. तो कुतुबुद्दीन सांगते, बघा ना आभाळ. आणि पुढे तर सांगितलं पाण्याचा रंग बदलला आहे, म्हणजे वरती पाऊस पडलेला आहे आणि एकदम तो ओढा असतो त्याला लोंढा येतो. लोंढा म्हणजे प्रचंड वेगाने खूप पाणी येतं, जास्त वेळ टिकतही नाही, पण त्यावेळेला त्याचा रेटा जो असतो, इम्पॅक्ट म्हणतात, तो खूपच असतो. इथे लक्ष घ्या, मन नदीला, आता मन ही नदीचं नाव आहे. आपली माणगंगा ही मनगंगाच आहे. आणि शेवटी मनाच्या नदीला जर पूर आला, कुणाच्या, या मार्तंड जोशी आहेत ना, माधव जोशी, त्यांच्या मनात नदीला पूर आलेला आहे. जावंसं वाटते. गुरुवार आहे, जवळ आहे, गुरूंच्या ठिकाणी जाऊया, रात्र त्यांच्या सान्निध्यात घालवूया. म्हणजे प्रेमाचं भरता आलेलं आहे, प्रेमाचा पूर आलेला आहे मन नदीला. ही आतली मन नदी, ही बाहेरची मन नदी. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाणी बढूळ झाले म्हणून केली विनंती. पाणी गढूळ झालेलं आहे, पाण्याचा रंग तांबडा झालेला आहे, चिखल आलेला आहे. म्हणजे बघा, जोशी म्हणाले त्यावर, अरे आत्ता हो नदी पार, जा दमणी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. ओढा होता, काय नदी नव्हती ती फार. मन नदी म्हणजे तशाच त्या भागातल्या आधी ओसाड भाग तो, दुष्काळी भाग तो, आणि तिकडे काय अशी नदी असणार आहे. लगेच जाऊ तडीपार, खरं लाव दमणी, हरकत नाही, कारण नोकर आहे तो. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैल तटाप्रत अवसर म्हणजे वेळ नाही राहिला. घातली आणि एकदम पाणी आलं आणि बैल वाहून जायला लागले आणि हा बैलाला ओढायला लागला. अशा वेळेला लक्षात ठेवा, फार अवघड असतं ते. बैलांची शक्ती केवढी आहे
आणि मग ज्याला आपण लेट गो म्हणतो त्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे. ज्यावेळेला तुम्हाला वाटेल सर्व बाजूने आपण घेरले गेलो आहे, हा प्रसंग आठवा, डोळे आठवा की ते आलेले आहेत, त्यांचं काम झालेलं आहे, रेव्हेन्यू मोजणी झालेली आहे, दिवस उरलेला आहे, त्यांना आठवले गुरुवार आहे, अरे पार करूया नदीत भाई, तो सगळं चित्र बघा ना, आणि ते चित्र बघा, लेट गो. आता काही करू नकोस तो. आपण मागेही उदाहरण बघितलं होतं की द्रौपदी सगळ्या तिने प्रतिकार केलेला आहे, आणि ज्यावेळेला हात वर करून ती उभी राहते, मला अजूनही वाटतं की हात वर करून शरण येणं हे या प्रसंगापासून सुरू झालं असेल. कारण पहिल्यांदा तिने हातात धरलेला आहे केस, त्याला लागू नये, हिसडा लागू नये म्हणून हातात दातात धरला आहे पदर. पण ज्यावेळेला कळतं आय एम बिईंग ओव्हर पॉवर्ड बाय दॅट ब्रुटल फोर्स ऑफ दुःशासन, त्याची जी पाशवी शक्ती आहे ती माझ्यापेक्षा जास्त आहे, हातातला पदर सोडला, दातातला पदर सोडला, दोन्ही हात वर केले आणि कृष्ण 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 कृष्ण. बघा, जगजीत सिंगाची कृष्ण नावाची एक आहे, तुम्हाला ह्याच्यावर मिळेल यूट्यूबवर. त्याच्यातलं हे जे गीत आहे, सभा बीच कृष्ण कृष्ण, सभा बीच कृष्ण कृष्ण, सभा बीच कृष्ण कृष्ण सभा, तो इतक्या निरनिराळ्या पद्धतीने म्हणतो. आणि त्यावेळेला तो थांबलाय कृष्ण, हातात ती साड्या घेऊन. बिचारा जोपर्यंत ती बोलवत नाही तोपर्यंत कशाला जाऊ मी, इंटरफिअर मी करत नाही, तो बोलव, धावा कर, मग मी धावून येतो. धावा म्हणजे प्रार्थना. आपण म्हणतो मग मी देवाचा धावा केला, धावा केला, देव धावून आला, कृष्ण धावून आला. हा प्रकार लेट गो. आता माझं सामर्थ्य काही नाही, आता फक्त तुम्ही, आता वैद्य गजानन, आता देव ऋषी गजानन, आणि भास्कर म्हणलाय आता डॉक्टर गजानन, दुसरं कोणी नाही आहे. हे पहिल्यांदा का नाही आपल्याला आठवत? आणि मग सगळे प्रयत्न करूया. आपण सगळे प्रयत्न करतो आणि प्रयत्न करता करता म्हणतो गजानना गजानना गजानना. वाईट नाही आहे, हे चांगलं आहे. गजानन महाराजच सगळं करू देत, त्याच्यासाठी आधी गजानन महाराजांना हाक मारायची. मी काही करणार नाही आहे, आई आजारी आहे, मी काही करणार नाही, माझी सर्जरी आहे, मी काही करणार नाही, उद्या कोर्टात मी काही करणार नाही. हे काही करणार नाही, माझी तुमच्यावर भक्ती आहे, होईल ते माझ्या हिताचं असेल, तुमची इच्छा, एवढी तयारी झाली पाहिजे. एवढी होणार ते होणार आहे, पण ते मी स्वीकारतो आनंदानं, हे लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलेलं, जोशी म्हणाले, दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैल तटाप्रत अवसर म्हणजे वेळ नाही राहिला, झंझावात म्हणजे वारा जोरात झाला, कडकडाट करीत चपला, चपला म्हणजे वीज, कडकडाट करतात, मन नदीला पूर आला, क्षणा माझी भयंकर, भयंकर पूर आला एका क्षणात. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येथेच आले मरण. हे किती नकारात्मक विचार आहे, येथेच आले मरण. त्यांनी सांगितलं आता आपलं मरण नक्की आहे, तुम्हा आम्हा लागून उपाय यासी आता नसे. आता ही बैल आणि बैलगाडीच आपल्याला मृत्यूच्या तोंडात नेणार आहे. इथून पुढे हा लक्षात ठेवा, लेट गोचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. आपल्याला हे जमलं पाहिजे, लेट गो, काही नाही, फक्त महाराज. मग तई मार्तंड जोशी घाबरे झाले. तोही म्हणा, आता मगाशी मन नदीला पूर आला होता आणि मध नदी घाबरून गेली. मध निज मानसी बाहू म्हणजे प्रार्थना लागले समर्थासी करुणायुक्त वचनाने, हे समर्था गजानना रक्षणा करी आमुच्या प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हा. ते त्राता म्हणजे तारणारा, आणि इथे तर प्रत्यक्षच तारायचं आहे, पाण्यातून तारून न्यायचं आहे, त्राता कोणीही नाही आहे तुझ्याशिवाय. पुढे झाले, दमणीत आले जीवन, पाण्यात बैलगाडीत पाणी आलं, बैल गेले घाबरून, बिथरून गेले बैल. मग जोशी पुढे येऊन बोलते झाले शिपायाचं, तू आता मागे सर. अवलियाचे म्हणजे गजानन महाराजांचे, किंवा तुझा कोणी जो पीर अवलिया वगैरे असेल, अवलिया त्यांच्यातही शब्द आहे, तू त्याचं स्मरण कर. मी गजाननाचं सद्गुरूंचं स्मरण करतो. अवलियाचे भजन कर, तेच नेतीला आपणा पार, त्याची चिंता करू नको. शेख मोहम्मद नावाच्या अवलियाने भक्ताचे बुडणारे जहाज एकदा काढले. या शेख मोहम्मदाचा उल्लेख आहे. भक्तांनी त्याला सांगितलं, वाचवा, माझं जहाज बुडतंय. त्यावेळेला त्यांनी गादीखाली हात घातला आणि त्या गादीखाली जरा गादीवर उचलल्यासारखी केली, त्याचं जहाजवरती आलं होतं. यांची बाहेर ओली झाली आणि त्यातून समुद्राच्या पाण्याचे थेंब पडले. उदाहरण आहे, लोकांनी सांगितलेलं आहे. तसं गजानन महाराजांना आता सांगितलेलं आहे. म्हणून जोशी म्हणाले, समर्था अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता. आता मी सांगत नाही मला वाचव, तुझी इच्छा असेल ते वाटेल ते करे आता. तारी अथवा मारी आम्हा, कासरा दिला सोडून.
कासरा म्हणजे तो बैलाचा असतो ना, राजू म्हणतो आपण, सोडून दिला. दोघं जण आरामात बसले. आता काय व्हायचं ते होऊ दे, व्हायचं ते होऊ दे, हे फार महत्त्वाचं आहे. कासरा दिला सोडून, दोघांनी मिटले नयन. आपण बऱ्याच वेळेला डोळे मिटतो कुठे? डेंटिस्टच्या खुर्चीवर, कारण तो जे हत्यारं आणतो ती दिसली. मी डॉक्टरना परवा म्हणलं की तुम्ही त्या हत्यारे जरा ती साधे करव, हे विशेषतः ऑर्थोपेडिक असतात ना, ए हातोडी आण, ते खिळे आण, ते करवत आण, अरे कशाला ते शब्द वापरता? त्याला ABC असे काहीतरी कोडवर द्या. ए ते गुलाबी पत्र आण गं, ए ते गुलाबाचं फूल आण गं, असं काहीतरी म्हणा. तुम्ही म्हणताय आणि ते लोकल ॲनेस्थेशिया देतात असंही काही नाही आहे. आपण पूर्ण जागे असतो. तिथे नयन जसे मिटतो ना, तसे त्याने नयन मिटले. काय व्हायचं ते होऊ दे. दोघांनी मिटले नयन. आणि झालं काय? कासरा, तो काय घडले वर्तमान ते आता पर्यस. आता नीट ऐका काय घडलं ते. पुरा माझी ऐशा महापुरातुनी पैल तटा पावली दमणी, उभी राहिली येवणी सडकेवरी. रस्त्यावर येऊन उभी राहिली, काठा रस्त्यावर शेगावाच्या. पुरा माझी रक्षण केले, निज भक्ता ना बुडू दिले, जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्रीचं. याच्यात भरपूर वेळ गेला होता आणि मग ते आले रात्रीचं. वंदन केले समाधीला, वंदन केले समाधीला. पालखी होती त्यावेळेला, पालखीचा पाहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशाने. का न करतील? आणि जीवन जर मिळाले, दान धर्म बहुत केला. आता यादव गणेश सुभेदार वाचून आपण थांबणार आहोत. हा यादव, एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. तुम्ही म्हणाल हे पूर्ण नावं का दिलेली आहेत? कधी कधी माझ्या मनात येतं की दासगणू हे पूर्वी पोलिसात होते आणि पोलिसात पंचनामा करताना सगळी पूर्ण नावं द्यायची असतात. ती कुठेतरी सवय आहे. सर्वे नंबर देतात, हे देतात. हे सगळे पूर्वीचे संस्कार आहेत. त्यामुळे हे लोकांच्या अगदी जवळ जातं. हे काव्य लोकांपासून दूर राहत नाही, लोकांचीच भाषा आहे. म्हणून सांगितलेलं आहे, जो होता हिंगणीचा राहणार, हा करीत असे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात विनायक असिरकर नावाचा ज्याचा भक्त होता. तिथे तो गेला कुठे? राहण्यासाठी. आता इथे जो प्रसंग घडलेला आहे हा द्विविध प्रसंग आहे. बघा, दोन त्याला पैलू आहेत. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी. आता कुठलं रूप घेतलं? परमहंस काय, आता भिकारी. एक भिकारी तिथे आला. लोचट शब्द वापरला आहे. लोचट म्हणजे निर्लज्ज. का तो निर्लज्ज? एक भिकारी बुध हो भला. परत बुध म्हणले आपल्याला की बुध शहाण्या जरा ऐका. भिक्षा काही मागण्याला असिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी बनातीची म्हणजे मलमलीची. आपल्या पूर्वी जरीच्या टोप्या असायच्या, हे लावल्या मलमलीची बनातीची. मळकट कंपवायूने शरीर, आपण ज्याला पार्किन्सन म्हणतो तसे असे हात वगैरे हालत होते. कापत होते वरच्यावर. त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. आम्ही बोलतोय हा काय भिकारी दारात आलेला आहे. त्यांना खूप राग आला. परम कोपले. जा बेट्या मागल्या दारी, तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा. यावेळी तो पायरी चढू नकोस ओसरीची असं म्हणलं तरी तो आला, भिकारीवरती आला. परी हे बोल त्याचे, भिक्षेकरी न मानिसाचे. तो भिक्षेकरी असिरकरांसाठी आलेलाच नाही, तो यादव सुभेदारासाठी आलेला आहे. हे लक्षात ठेवा, तो यादवासाठी आलेला आहे. म्हणून असिरकर आत गेल्यानंतर तो काय करायला सांगतो हे जरा बघा. भिक्षेकरी न मानिसाचे, येऊन वरती ओसरीचे, यादवा सन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी. काहीतरी करवंटी कट्टी वगैरे काहीतरी आणले असेल यादव सुभेदाराच्या. यादव म्हणत भिकारी हा लोचट होत. येऊ नकोस सांगितलं तरी येऊन बसला. नको म्हणत असता येत हा बैसला येतोय. त्याने पाहिला न्याहाळून बघितल्यानंतर तो गजानन दिसला. गजानन महाराज दिसले तिथे. त्याने पाहता न्याहाळून तै तो भासला गजानन. सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. शेगावचा राजयोगी गजानन तो भिकाऱ्याच्या रूपात आला होता हे त्या सुभेदाराला जाणवलं. तो काय म्हणतो? तेज मुद्रा तशीच बोलणे होते समर्थांप्रमाणे. तो पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती. आपल्या मनात तो काय म्हणतो बघा. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधिस्थ होऊन. ते समाधिस्थ झालेत ना, त्यांनी देह ठेवला आणि तो देह आम्ही समाधीत घातलेला बघितला. अशा वेळेला कसं आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो
पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून. गजानन समजूया, 2 पैसे दिले. उहापोह म्हणजे उलट सुलट, हे असतील का नसतील का, असतील का शावरून ज्याला उहापोह म्हणतात. उगीच उलट सुलट विचार का करायचे, नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणि का काही दे म्हणे, 2 पैसे कशा, आणखीन काहीतरी दे. श्री गजानना कारणे शेरणी वाट गुळाची. शेरणी म्हणजे गुळ खोबरं, आपण पंचखाद्य वगैरे म्हणतो ना. तू काय कर, मला आणखीन काही पैसे दे. आणि तू मात्र गजाननाला शेरणी वाट मठात जाऊन. शेरणी म्हणजे प्रसाद. ते वायदे करीसी वरचेवर, ते मी न आता मानणार. तेवढे 10,000 तुझं व्यापारी आला, तुला तोटा आलाय ना 10,000. हे ह्यांना कसं कळलं? आता विश्वास बसला. त्याचा तोट्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून. 10,000 रुपये तोटा झाला आहे ना, मग दान करत नाहीस थोडंसं, आणि काढ पाकिट आणि मला आणखीन पैसे दे. पैसे मागितले, थोडेसे पैसे दिले. यादवराव एकटा बसला, आसिरकर आत गेला. ती संधी साधली. यादवराव एकटा बसला होता आसिरकराच्या ओसरीला. ते पाहून भिकारी म्हणजे गजानन महाराज काय म्हणाले, बोलला सुभेदाराशी येण्यारीती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पायी, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे यावा. कपडे काढून. आसिरकर आत गेलेला आहे, तो इतक्यात येणार नाही आहे, कारण त्यांना स्किन डिसीज होता. सुभेदाराला स्किन डिसीज होता. माझी दृष्टी जर तुझ्या देहावर पडली तर तुझी व्याधी बरी होणार आहे, तुझा तोटा दूर होणार आहे. तू मात्र मठात जी सेवा करत होतात, पंचखाद्य वाटत होतास, त्याच्यात खंड कशाला करतोस? तू मठाची सेवा करत राहा. संशय हा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू एकवार, माझी तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा. हा व्याधी म्हणजे स्किन डिसीज. हे ह्याला कसं कळलं? तो कपडे काढून उभा राहिला. असाच प्रसंग गांधारी आणि दुर्योधन आपण बघितलेला आहे. तू मजला मुलापरी का लाजेसी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयानी. रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुतापरी तपास केला गावात. सुभेदार म्हणे मानसी. ते निघून गेले, दिसले नाहीत. हे गजानन जर असतील तर काय, हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराचे. काहीतरी निसंशय मग मी मानीन हे गजानन महाराज होते. एरवी ठीक आहे, त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला, हा कपडे काढून उभा राहिला असेल, ती दृष्टी गेली असेल, त्यांना काळाच्या ओघात त्यांना बरंही वाटेल. पण आज मला जर काही फायदा झाला तर मी मानीन की हे गजानन महाराज होते. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या. आधी तो पोचला होता. गाड्या आल्या विकाव्यासी साच्या वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत येती झाली अतिबहुत. झाला ना फायदा, अपेक्षेपेक्षा जास्त किंमत आली. अतिबहुत येणे यादव तेणे यादव चित्तात समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. श्री गजानन योगीराज, श्री गजानन योगीराज तो होता. शेवटची ओळी आपण वाचतोय. समर्थ आपुल्या भक्तासी म्हणजे आपल्याला. 3 त्यांनी अनुभव लिहिलेले आहेत. 50-50 एकंदर 127 अनुभव आहेत. ती पुस्तकाचे काही सेट्स आणलेले आहेत. मी 1-2 सेट ह्याच्यासाठी देईन, तुम्ही पारायणाला त्यावेळेला वाचा. अनुभव आहेत, प्रापंचिक अनुभव आहेत. पण लोकांनी ते सांगितले, लोकांनी यूट्यूब चॅनलवर सांगितले. नंतर तिथे एक प्राध्यापक आहेत वेलणकर म्हणून, जयंतराव वेलणकर, त्यांनी ते लिहून काढले. त्यांची लिहिण्याची शैली, सगळ्यांची शैली एकच आहे, पण वाचनीय अनुभव आहे, चिंतनीय अनुभव आहे. चिंतन करा. असं घडले तर गजानन महाराज हे झालं, माझ्या पैसे मिळाले, मला ती रिक्षा मिळाली, मला ते हे मिळालं, ते मिळालं, असे सगळे अनुभव आहेत. तुम्ही वाचा. शैली चांगली आहे, वाचनीय आहे. प्रत्येक पुस्तकात 50 आणि शेवटच्या पुस्तकात आणखीन 57 असे एकंदर साधारणतः 157 अनुभव आहेत. वाचा. ते 3 पुस्तकं सेट आहेत, तो मी तुम्हाला देईन. आणि वाचनासाठीच आहे फक्त. मी तुम्हाला वाचनासाठी आणि चिंतनासाठी. आपल्या जीवनात असं घडेल का? हो. पण ते घडण्यासाठी भक्ती करायची तर नाही, हेही लक्षात ठेवा. आपल्या जीवनात घडणार आहे ते घडणारच आहे. मी शेवटी पुन्हा तोच चौकोन तुमच्या डोळ्यासमोर उभं करून थांबणार आहे. एक शेवटची ओळी वाचूया. समर्थ आपुल्या भक्ताशी रक्षण करीती अहर्निशी 24/7 दिवस रात्र आपल्या भक्ताचं रक्षण करत असतात. निष्ठा निष्ठा निष्ठा. उद्या इथूनच सुरुवात करूया. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा. निष्ठा अल्टिमेट आहे. बस निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढतर
आपण म्हणतो दृढ भक्ती करा, हे दृढ तर म्हणजे अधिक दृढ पाहिजे मनात, निष्ठा मनात पाहिजे, दृढ तर फर्म कन्व्हिक्शन, आय एम कन्व्हिन्स. गजानन महाराज आहेत, मला कसलीही भीती नाही, त्यांची इच्छा. हे जर झालं तर आजचे प्रसंग समजले. उद्या असेच प्रसंग आपण आणखीन बघणार आहोत. पण एक ती चौकट तुम्हाला सांगितली. आपण नेहमीच म्हणतो की प्रारब्ध आहेच, ते चुकत नाही. पण मग त्यासाठी प्रेरणा कशाची? प्रार्थना करण्याची. मग प्रार्थना करायलाच पाहिजे ना. महाराज हे द्या, महाराज तुम्हाला सगळं कळतं, पण आज माझा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही मला त्यातून वाचवा, सोडवा, मला ते द्या, ती संधी निर्माण करा, परिस्थिती निर्माण करा. अशी काहीतरी प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा, नंतर प्रयत्न आणि प्रारब्ध. प्रेरणा, प्रार्थना, प्रयत्न, प्रारब्ध ही ती चौकट आहे. आणि या चौकटीला व्यापून आणि मध्ये सद्गुरूंची इच्छा आणि कृपा आहे. हे काय प्रारब्ध करत राहिला आहेत? प्रारब्ध घडवतो म्हणजे काय? प्रारब्ध तुम्हाला बिघडवतं. चिंता करता, अरे बापरे हा रोग झाला, आता संपलोच, आता यातून वाचणार काय? लक्षात ठेवा, आपण बिघडवतो स्वतःला. प्रारब्ध बिघडवतो, प्रारब्ध घडवतो गुरु. तुम्हाला पद्मजा फेणाणींचं मागेही सांगितलं होतं, रोज सकाळी ऐका. साधारण 8 मिनिटाचं जे गाणं आहे. आणि निशंक निर्भय होई मना रे, हा तारक मंत्र आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा. पण त्यात स्वामी समर्थांचं नाव नाही आहे, त्यात कुठल्याही स्वामी समर्थांचा चमत्कार नाही आहे. म्हणजे कुठल्याही सद्गुरूंच्या शिष्याने सकाळी उठून ते गाणं ऐकावं. 8 मिनटं अत्यंत गोड आहे आणि त्याच्यात चित्र दिलेले आहेत. स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय, ही सद्गुरू माय आहे. स्वतः भक्ताचं प्रारब्ध घडवते. त्यावेळेला जे चित्र आहे ना, ते उद्या बघा. त्या चित्रापासून उद्या सुरुवात करणार आहे. निशंक निर्वे पद्मजा फेणाणी म्हटलं तर चालेल, तारक मंत्र म्हटलं तरी चालेल, पण निशंक हो, निर्भय हो मनारे. आणि सतत मी तुझ्या पाठीशी आहे ना, सद्गुरू पाठीशी आहे, आत आहे, पुढे सर्वत्र आहे. ही श्रद्धा ठेवून आपण आत्ता थांबूया. उद्या इथून सुरुवात करूया. पण उद्या पहाटे ऐका, आज जरी गेल्यावर ऐकलं तरी चालेल. पद्मजा फेणाणी, तारक मंत्र, स्वामी समर्थ, निर्भय हो, निशंक हो मनारे. एवढं लक्षात ठेवा. निर्भय हो म्हणलंच की तुम्हाला ते गाणं मिळणार. अत्यंत गोड आहे, कमीत कमी संगीत आहे आणि त्यांचा आवाज मधुर आहे. आपल्याला खूप चांगला भाव निर्माण होतो. कित्येक कुटुंब, मी स्वतःचंही उदाहरण देतो, दिवस सुरू करतो महाराजांचं प्रवचन आणि पद्मजा फेणांचं हे आशीर्वचन. तू घाबरू नकोस, तो दिवस खूप चांगला जातो. हे किती सोपं आहे. हे मोबाईलवर आहे आपल्या, हे आपल्या खिशात आहे. विचार करा तुम्ही. उद्या ऐकूया आपण शांतपणे. डोळे मिटूया, श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावनीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून गजानन महाराजांचं आतल्या किंवा बाहेरच्या दर्शन घेऊया. सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज श्री गजानन महाराज.